सोहळा आता संपन्न होऊन आजपासून माऊलीच्या पायवारीचा शुभारंभ झालेला आहे आणि त्या पायवारीच्या निमित्ताने तुम्हा आम्हाला कुठेही जाता येत नसल्यामुळे या ठिकाणी हा ऑनलाईन ज्ञानेश्वरी अध्यायाच्या चिंतनावरती या ठिकाणी कार्यक्रम महाराजांच्या आज्ञेने आणि आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली चालू होत आहे। तेव्हा गुरुवर्य प्रसाद महाराजांनी या कार्यक्रमाची सुरुवात करावी, त्यांच्या मुखातून या कार्यक्रमाला सुरुवात व्हावी अशी आमची सर्वांची मंडळाकडून मुंबईच्या सर्व रहिवाशांकडून विनंती आहे। नमस्कार नमस्कार फार सुंदर उपक्रम चालू आहे आणि आता कोरोनामुळे लोकांना त्यांच्याकडे कशाला कोरोनामुळे लोकांना दर्शन जे घडत नाही आणि बसल्या ठिकाणी घडवण्याचं आणि नसणारं हे सुंदर राबवलेलं आहे। त्याबद्दल सर्व पाटील परिवारांचा सर्वांचा आणखीन असणारा मी आभारी आहे। आणखीन विशेषतः आज सुरुवात आमचे बडवे समाजातले ॲडव्होकेट आशुतोष अनिल काका बडवे पाटील यांचा आणखीन असणारा प्रवचनानं सुरुवात होत आहे। तर फार सुंदर एक आजचा क्षण आहे का तर नुसतं काहीतरी बडवे आहेत ह्याच्या असं आणखीन असणारा विषय नाही। आशुतोष अनिल काका बडवे हे जे आहेत प्रल्हाद महाराज बडवे यांचे वंशज आहेत आणि आमच्या बडवे समाजाचे नेतृत्व आहे आणि त्याशिवाय आपल्या वारकरी संप्रदायाचे शिवाजी महाराजांचे आणखीन असणारे गाढे अभ्यासक आहेत। अशांच्या आणखीन असणाऱ्या मुखातून पहिला आणखीन असणारा हा दिवस पार पडतोय, त्याबद्दल खूप आनंद वाटतोय बरं का। तर ज्यांना ज्यांना माहिती नाही पाटलांबद्दल, आशुतोष पाटलांबद्दल माहिती नाही, तर त्यांच्याकरता ही एक माहितीचा विषय म्हणून मी सर्वांना आणखी असणारा कळवतोय। तर असंच आणखी असणारा हा स्तुत्य उपक्रम चालू राहावा आणि सर्वांचं म्हणून असं आणखी असणार जे काय पांडुरंगापासून लांब जे गेलेले आहेत सर्वांना ह्यापासून आणखी असणारी एक मनाला समाधान आणखी असणारी शांती प्राप्त व्हावी एवढीच मी इच्छा करतो। पांडुरंगाचरणी आणखी असणारे प्रार्थना करतो। आणखीन पाटलांना सुरू करण्याकरता मी विनंती करतो। पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक करीत तीर्थव्रत तुम्ही चालू केला त्यांच्याकडून पण केला आवाज तिने करू दे का चालू सुरू करू दे। तुमचा माईक अनम्यूट आहे आशुतोष महाराज। आता येतं ऐकू? सगळ्यांचा होकार आहे चालू करायला? हो हो येतो आता येतो आवाज। धन्यवाद। मी हेडफोन कानात घातलं तर माझी अडचण होईल, तुम्हाला चांगलं ऐकू येईल, पण ते ऐकताना अडचण तुम्हाला वाटेल की वेगळं काहीतरी आहे। चालेल विदाउट ऐकू येत आहे आता चांगलं असं धरतो आणि पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करी तीर्थव्रत तुकोबरायाचा सर्वांचा श्रुत असलेला पाठ असलेला सर्वांना ज्ञात असणारा हा 4 चरणाचा अभंग आहे। सगळ्याला ते पाठ आहे, त्याच्याबद्दल काही वेगळा विषय वेगळा सांगावा अनेक वेळा याच्यावर कीर्तन आपण ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे, त्याची काही अडचण नाही। पण मुळात पंढरीची वारी काय आहे आणि ती माझ्या घरात काय आहे याचंही चिंतन वेगळ्या पद्धतीने आपण करता येऊ शकतं।
वारी या शब्दाचा अर्थ आहे तो वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं वेगळा आहे. वारी म्हणजे काय, तर आपल्या आराध्य देवाला जाणं आणि येणं म्हणजे वारी. पण जे जाणं आणि येणं आहे ते पायी आहे. आणि त्यात मी असं म्हणेन की ते वारंवार आहे, वारंवार करायची असते ती वारी. एकदा वारीला आला आणि गेला तर ती वारी नाही. पंढरपुरात भरते ती वारी. मग तुम्ही म्हणाल की आराध्य देवाला आहे तर मग अन्यही देवता आहेत, जसा ज्योतिबा आहे, जशी महालक्ष्मी आहे, जसा खंडोबा आहे, जसा तुळजाभवानी आहे, किंवा अन्य महाराष्ट्रातली देवता आहेत की या देवताला जाणं आणि येणं ती म्हणजे वारी आहे का? पण नाही. केवळ पंढरपूरच्या पांडुरंगाला जाणं आणि येणं म्हणजे वारी आहे का? तर त्या वारीचा अर्थ आणि बाकीच्या वारीचा अर्थ किंवा बाकीच्या ज्याला जाण्या येण्याला वेगळं परिमाण आहे. कशासाठी वेगळं आहे, तर बाकी ज्योतिबाला जाणं, खंडोबाला जाणं, महालक्ष्मीला जाणं किंवा तुळजाभवानीला जाणं, अन्य भैरवाला जाणं, म्हसोबाला जाणं, हे सगळी दैवत आहेत ना, त्याला जाणं आहे त्याच्यासाठी नवस आहे. आणि पंढरपूरला येण्यासाठी नवस नाही आहे, याच्यासाठी काही वेगळं करावं लागत नाही. म्हणजे मला देवा या संसाराच्या त्रापातून या गोष्टीतून मुक्त कर, त्यासाठी मी तुझे 5 खेटे घालीन म्हणतो आपण. ज्योतिबाला खेटे असतात, खंडोबाला खेटे असतात, पंढरपूरचे खेटे नाहीत. जेव्हा खेंट अडकलेलं असतं ते सोडवावं असं देवानी इच्छा असते तेव्हा जे करतात ते खेटे. पण कुठलीही गोष्ट संसार सुखातली अडकलेली नाही आहे आणि तरी सुद्धा भगवंताच्या दर्शनासाठी केवळ यायचं आहे, कुठल्याही देवाला मागणं मागायचं नाही आहे, ती मात्र वारी आहे. आणि ती वारंवार आहे. एकदाच जाऊन आलं, 5 वेळात जाऊन आलं, नवस केल्याप्रमाणे ठरल्या वेळा जाऊन आलं तर ती वारी नाही, ती खेटे. पण पंढरपूरची मात्र वारी आहे. हा वेगळं परिमाण आहे त्यासाठी. कारण पंढरपूरचा वारकरी अनेक गोष्टींनी विचार करताना तो कधी पंढरपूरला येतो तेव्हा कुठला विचार करत नाही, काही मागत नाही, त्याला काही नकोच असतं. तो येतो पांडुरंगा दर्शनाचे येतो आणि आला दर्शन करतो, निघून जातो. देवापुढे आल्यावर काही मागतच नाही. पंढरपुरात एक गोष्ट घडली. मागे एक जिल्हाधिकारी पंढरपुरात इथल्या वारीच्या व्यवस्थेसाठी पंढरपुरात मुक्काम आणि त्यांनी व्यवस्था फिरत असताना दर्शनाच्या बारीत, आपण सगळे वारकरी बांधव आहोत, त्या सगळ्यांच्या माहित आहे, परिचित आहे अशी दर्शन बारी जी आहे, या दर्शन बारीत ते फिरले आणि प्रत्येक वारकऱ्याला विचारलं. काही प्रश्न ठरवून ठेवले होते त्याप्रमाणे ते विचारत होते. तुम्ही कुठून आला, किती वर्ष पंढरपूरला येता, कसं येता? प्रत्येकाचं उत्तर वेगळं होतं. कोकणातून आलो, मी मुंबईतून आलो, मी मराठवाड्यातून आलो, मी विदर्भातून आलो, मी मध्य प्रदेशातून आलो, मी कर्नाटकून आलो, मी आंध्रातून आलो. प्रत्येकाची गावं वेगळी होती, स्थानं वेगळी होती. प्रत्येकाचं प्रापंचिक गोष्टी वेगळ्या कमी जास्त होत्या. कुणाला 4, कुणाला 2 मुलं, कुणाला संसारात सगळं सुख आहे, कुणाला नाही आहे. कुणी चालत येत होतं, कुणी देहूवरून तुकोबराया बरोबर येत होतं, कुणी आळंदीवरून येत होतं, कुणी गाडीने येत होतं, कुणी स्वतःच्या गाडीने येत होतं, कुणी रेल्वेने येत होतं. प्रत्येकाची ह्या गोष्टी वेगळ्या होत्या. पण इथं आल्यावर प्रांतांनी विचारलेले, जिल्हाधिकाऱ्यांनी विचारलेले जो प्रश्न होता तो शेवटचा प्रश्न होता की आता तुम्ही दर्शन रांगेत आहात, तुम्हाला 20 तास लागतील, 22 तास लागतील, माहित नाही. हे सगळं दुःख विसरून तुम्ही दर्शन करणार. मग तुम्हाला जर प्रपंचात अनेक विवंचन आहेत तर तुम्ही देवाचं दर्शन करीत असताना देवाला काय मागणार? प्रत्येकाची पहिली उत्तरं वेगळी वेगळी होती प्रश्नाप्रमाणे, पण शेवटचं उत्तर सगळ्याचं एकच होतं. ते होतं आम्ही पांडुरंगाचं दर्शन करताना त्याला काहीही मागणार नाही. हे जे आहे ना ते वारकरीपण आहे, हे जे आहे ना ते वारी करणं आहे. म्हणून मी मगाशी म्हणालो पंढरी वारी आहे मारी. वारी करणं म्हणजे काय? या पद्धतीने आपण सगळ्याचा विचार करा. स्वतः पंढरपुरात निघताना घरात प्रपंचाची विवंचना असते, बायकोला काही पाहिजे असतं, पोरीचं लग्न ठरवायचं असतं, पोराचं शाळेचे ऍडमिशनचा विषय असतो, हे दिवस ऍडमिशनचे आहेत, शेतीची कामं असतात. पण एकदा पंढरपूरला निघालं की या सगळ्या प्रापंचिक विवंचना तिथंच सोडून आपण पंढरपुरात येतो आणि आल्यावर देवाला असं म्हणत नाही की देवा पोरीचं लग्न पुढच्या महिन्यात होऊ दे, पोराचे ऍडमिशन लगेच होऊ दे, मी तुला अमकं करेन. कुणी असं असेल का? मला नाही वाटत कुणी देवाला मागत असेल. कारण देव मागण्यासाठी काही नाहीच. इथं आला की डोकं पायावर ठेवावं बस, याशिवाय कुठला दुसरा आनंद नाही. कारण पंढरपूरचं वैशिष्ट्यच ते आहे. हा देव न मागताही भरभरून देणार आहे.
न मागता इच्छापूर्ती करणार आहे. पण इच्छापूर्तीसाठी कुणीच वारीला पंढरपुरात येत नाही असं माझं म्हणणं आहे. मुळात वारीचा विचार करीत असताना, पंढरपुरात येत असताना अनेक भक्त, म्हणजे ज्याला आपण हौशे, गौशे, नवशे वेगळ्या पद्धतीने विचार करू, ते पंढरपूरला येतात. हौशे म्हणजे हौसेनं पंढरपूरला येतात, नवशे म्हणजे नवस करायला कोणी येतात, गौशे म्हणजे इथं काहीतरी मिळेल म्हणून येतात, व्यापार उद्योग करायला येतात. या सगळ्याचा विचार करा. पण हे सगळे जरी पंढरपूरला आले तरी खरा पांडुरंगाचा आनंद कोणाला प्राप्त होतो तर तो वारकऱ्याला प्राप्त होतो. हौशाला काही मिळतं असं वाटत नाही. आता शहरी संस्कृतीत वाढणारे लोक पंढरपूरला येतात आणि घरी जातात आणि पंढरपूरला नावं ठेवतात. काय त्या पंढरपुरात घाण आहे, किती उकिरड्यावर घाण आहे, नदी कशी आहे, लोक स्वच्छता नीट पाळत नाहीत. हो, या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. पण एक विचार असा करा की ज्या गावाची लोकसंख्या 1 लाख आहे, तिथं जर 10 लाख लोक येत असतील तर तेथे असणाऱ्या सगळ्या सुविधा कोलमडून पडतील, नाही तर काय होईल? आपण आपल्या घराचा विचार करा बरं. आपल्या घरात, आपल्या कुटुंबात, आपल्या फ्लॅटवर, आपल्या वाड्यात, आपल्या प्लॉटवर किंवा आपल्या बंगल्यात आपण 10 माणसं राहतोय, 4 माणसं राहतोय आणि लग्न ठरलं आपल्या घरात वर्दळ वाढते, कार्य ठरलं की वर्दळ वाढते आणि मग घरात 10च्या ऐवजी 100 माणसं येतात आणि मग घरात झोपायला जागा नसते, स्नानगृहात जागा नसते, कारण ओळी लागतात, एका वेळी दोघाला आंघोळ करावी लागते. तसंच जेवायला व्यवस्था नीट होऊ शकत नाही, कोणाच्या ओळी येत नाहीत, कुठेतरी कोपऱ्यात टाकून द्यावं लागतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा उखंड्यात टाकायच्या तोपर्यंत ठेवावं लागतात. मग याच गोष्टीचा विचार पंढरपुरात करीत असताना या स्वच्छतेचा विचार आपण का नाही करत? पण जे लोक स्वच्छतेसाठी नाकमुरडत पंढरपूरला येतात त्यांना पंढरपूरचा पांडुरंग भेटतच नाही. कारण असं आहे की पंढरपूरचं रूप गोमट आहे, सुंदर आहे, पण ते पाहायसाठी बुद्धी कशी पाहिजे त्याच्यासाठी एक थोडकी कथा सांगतो. विजयनगरचं राज्य सगळ्यांना माहिती आहे, कर्नाटकात बदामीपाशी विजयनगर आहे. मोठं साम्राज्य होतं ते. हरिहर बुक्कांनी ते स्थापन केलं. खूप मोठं साम्राज्य होतं. किती? जसं पंढरपूरच्या रस्त्यावर तुळशीमाळा विकतात तसं विजयनगरच्या रस्त्यावर हिरे आणि मोती विकायला बसत होतं. एवढं मोठं. विजयनगरचं सैन्य जर युद्धाला बाहेर पडलं तर त्या सैन्याच्या पुढे भिस्ती, अखालवाले ज्याला म्हणतो आपण, ती पाणी टाकत द्यायची. किती भिस्ती? भिस्ती 10,000 भिस्ती रस्त्यावर पाणी टाकत जायची. कशासाठी? सैन्य चालताना धुरळा उडू नये म्हणून एवढं सैन्य चालायचं. अशा विजयनगरचा सम्राट, विजयनगरचं साम्राज्य असताना विजयनगरात बघा महाराज काय अडचण असेल, विजयनगरामध्ये राजाच्या निवासाच्या वाड्याच्या भिंती सोन्याच्या गिनाव्या केलेल्या होत्या. राणीचे अलंकार इतके होते. एक उदाहरण त्यातलंच सांगतो की एक परदेशी प्रवासी, तत्कालीन युरोपातला प्रवासी हिंदुस्थानात आला आणि तो विजयनगरमध्ये फिरत असताना त्यांनी राजाचा स्वतंत्र, ज्याला आपण संमती म्हणू, परमिशन म्हणलं की लक्षात येते, संमती म्हणू, तशी संमती घेतली आणि राजवाड्याचे भेट केली. राजवाडा फिरत असताना त्याच्याबरोबर एक दुभाषा दिला, त्याच्याबरोबर एक गाईड दिला, त्याच्याबरोबर एक जाणता माणूस दिला. तो सांगत होता हे काय आहे, हे काय आहे, हे कोण आहे, हे काय आहे, ही वस्ती कशासाठी आहे, हे काय आहे, असं सांगत होता. आणि मग तो दुभाषान ते फिरत असताना एके ठिकाणी एक स्त्री समोरून गेली. त्या स्त्रीला पाहिलं आणि हा परदेशी प्रवासी वाकून तिला नमस्कार करता झाला. त्यानं वंदन केलं, आपली हॅट काढली आणि तिच्या पुढे वंदन केलं. दुभाषाने विचारलं का हो, असं का केलं? तो म्हणाला ती स्त्री पाहिली आणि मला असं वाटलं की ही स्त्री कोणी राजघराण्यातली राजपुरुष आहे, ही राजाची राणी आहे, कारण हिच्या अंगावर असलेल्या अलंकारानं ती वाकून गेली आहे. तिच्या अंगावरचे अलंकार, आभूषण आणि वस्त्र सांगतायत की ती एवढ्या मोठ्या कुळाची राणी आहे. आणि मग दुभाषा हसायला लागला. तो म्हणला ती राणी नाही आहे, ती राणीची दासी आहे. म्हणजे दासीची संपन्नता एवढी होती. राणीची किती असेल? राजाला 100 राण्या होत्या, 100 बायका होत्या आणि या 100 बायकाला प्रत्येकीला सोन्याच्या दांडीच्या पालख्या होत्या. एवढं संपन्न असणार विजयनगर. त्याच्या विजयनगरचं रूप कसं असेल? अतिउत्तम. तिथे एक दरिद्री ब्राह्मण गेला. ब्राह्मण म्हणजे दरिद्री, हे सरळच आहे. तो तिथे गेला आणि तो विजयनगर पाहत असताना कर्मधर्म संयोगानं राजाची यात्रा समोरून चालली होती आणि राजाने पालखीत बसून तो चालला होता आणि राजाने पाहिलं एक ब्राह्मण आहे आणि तो पाहतोय विजयनगर. आणि राजाने थांबवले आपली पालखी, त्याला विचारलं अहो विप्रवर, अहो भूदेव, की तुम्ही विजयनगर पाहिलं, यापेक्षा सुंदर गाव कुठं पाहिलं काय? याहून संपन्नता कुठं पाहिलीत काय? विजयनगरची थोरवी त्यानं आपल्या तोंडानं सांगितली आणि विचारलं कुठं आहे? ब्राह्मण सगळं ऐकलं. सुंदर आहे, आपलं शहर सुंदर आहे, अतिउत्तम आहे.
3 मजली घरं आहेत, ज्ञानेश्वरीत त्याचं वर्णन आहे, त्रिमाळिक ढवराळे. तसं 3 मजली घरं आहेत, उत्तम प्रासाद आहेत, राजप्रासाद आहेत, बाकीच्या लोकांची राहायची स्थानं छान आहेत, मंदिरं सुंदर आहेत, अतिउत्तम आहे. मग अशी सांगितल्यासारखं सगळं वैभव संपन्न केलं. राजा संतुष्ट राहा, पण त्यानं विचारलेलं उत्तर जे अपेक्षित होतं ते आलं नाही. राजानं खोदून पुन्हा विचारलं, पण असं शहर तुम्ही, असं गाव तुम्ही दुसरीकडे कुठं पाहिलं काय? ब्राह्मण नम्रतेनं थांबला. राजाला कसं वाकडं बोलावं? राजानं पुन्हा पुन्हा विचारल्यावर ब्राह्मणानं सांगितलं, याहून सुंदर गाव मी पाहिलंय. आणि मग राजाला आश्चर्याची पाळी आली. आणि मग राजाने त्याला विचारलं की कोणचं गाव आहे असं की जे विजयनगराहून सुंदर आहे, संपन्न आहे? आणि मग ब्राह्मणानं सांगितलं की ते पंढरपूर आहे, ते सुंपर आहे, सुंदर आहे, गोमट आहे, या विजयनगराहून कितीतरी पटीनं अतिउत्तम आहे. आणि मग राजाला लालसा उत्पन्न झाली पंढरी पाहायची. आणि मग तो पंढरपुरात आला वगैरे वगैरे झालं. पण मुद्दा असा आहे की पंढरपूर उत्तम कोणाला दिसलं? जो भक्तिभावानं पंढरपुरात आलो त्याला. कारण त्या ब्राह्मणानं भगवंताची आराधना केली की अहो देवा, मी तर राजाला सांगून बसलोय की तुमचं पंढरपूर सुंदर आहे, उत्तम आहे, गोमट आहे, त्याचे प्रासाद सोन्याचे, तुझ्या घराला नुसत्या भिंतीला गेलावाय, पण पंढरपूर गाव सोन्याचं आहे. याच्या शिखराचे, पांडुरंगाच्या शिखराचे कळस सोन्याचे रत्नजडीत आहेत, शिखराचा इतका उत्तमपणा आहे की त्याच्या पुढे तुझं वैभव काहीच नाही. नुसतं मंदिरच नाही तर अख्खं पंढरपूर शहर, प्रत्येक घर सोन्याची आहे. नदीच्या पात्रात जी भीमा नदी, चंद्रभागा जी आपण म्हणतो, जी आहे चंद्रभागा, ती चंद्रभागा म्हणजे अमृतवाहिनी आहे. तिच्या तटावर पसरलेली वाळू ही वाळू नसून रत्नांचे तुकडे आहेत, खडे आहेत. हे सगळं मी सांगितलं, पण आता राजा बघायला निघालाय. आता जर तो आला आणि पंढरपुरात त्याला हे दिसलं नाही तर मला फाशी देईल. देवा तुम्ही सांभाळा. आणि मग देवाने ती काळजी केली. राजा पंढरपुरात आला तेव्हा पंढरपूरचं वैभव पाहून थक्कच झाला. पण हे देवानं त्यासाठी राजाला दृष्टी दिली. पण ही दृष्टी म्हणाला किंवा भक्तांना जन्मजात होती. पंढरपुरात येऊन काय पाहावं? तर पंढरपुरात येऊन पांडुरंग पाहावा, पंढरपुरात येऊन भक्ती करावी, बाकीच्या गोष्टी नाही पाहायच्या. त्यामुळं पंढरपुरात यायसाठी कसं असलं पाहिजे? तर पंढरपुरात यायसाठी वारकरी असलं पाहिजे. त्या वारकऱ्याला पंढरपुरात नदी स्नान करताना घाण दिसत नाही, घरी जाताना उकंड्यावरचा केर दिसत नाही. त्याला दिसते फक्त परमात्मा, त्याला दिसते फक्त भक्ती, त्याला दिसतो फक्त भजन. म्हणून आपल्या संतांनी म्हणलंय, होय होय वारकरी आणि पाहे पाहे रे पंढरी. जर पंढरपूर पाहायचं असेल ना तर वारकरी होऊन पाहिलं पाहिजे, अन्यथा पंढरपुराचं वास्तव दर्शन दिसणार नाही. आणि मग मगाशी म्हणल्याप्रमाणे मग पंढरपूरला जायला पाहिजे तर वारकरी बनून जायला पाहिजे. ते कसं जायला पाहिजे? तर पंढरपूरला जाणे म्हणजे किंवा निघणे म्हणजेच वारीला बाहेर पडणे, म्हणजे प्रस्थान आहे. प्रस्थान, प्र म्हणजे आधिक्य दर्शवणारा उपसर्ग आहे आणि स्थान म्हणजे ठिकाणाचं महात्म्य सांगणार आहे. प्रस्थान, चांगल्या ठिकाणाला जाणे म्हणजे प्रस्थान. प्रस्थानची वेगळे वेगळे 4-5 अर्थ आहेत. नुसतं प्रस्थान म्हणलं ही गमन, निघणं म्हणजे प्रस्थान आहे, ही कृती आहे. निघणं ही कृती आहे. शुभ मुहूर्तावर घरातून बाहेर पडणं म्हणजे प्रस्थान. अनेक गोष्टींचा विचार करा, कृती आहे ही. पण एखाद्या वेळी जर शुभ मुहूर्त नसेल पण जाणं भाग आहे, काहीतरी करायचंय, आत्ता बाहेर पडायचंय असं असेल तर मनुष्य काय करतो? तर मनुष्य काय करतो? पहिल्यांदा घरातून बाहेर पडतो आणि शेजारच्या घरी मुक्काम करतो. आपण याची अनुभूती घेतली असेल, अनेकांनी ते पाहिलं असेल. ते प्रस्थान आहे. कारण अपमुहूर्तावर अयोग्य वेळी बाहेर पडलो तर पुढच्या गोष्टी अनिष्ट होऊ नयेत, कार्यसिद्धी होऊ नये, म्हणून पहिल्यांदा घरातून बाहेर पडायचं आणि शेजारच्या घरी जाऊन थांबायचं. प्रस्थान हा विधी सुद्धा आहे. तुम्ही म्हणाल कसं? तर एखाद्याला काही अडचण आहे, आत्ता घरातून निघता येत नाही, पण मुहूर्त आहे आणि बाहेर पडायचं आहे. मग काय करायचं? मग त्याने सुवर्ण, वस्त्र, सगळ्या उत्तम वस्तू आहेत त्याच्या, धन म्हणजे पैसा, हळकुंड, सुपारी आणि तांदूळ, परिस्थितीनुरूप दुसरीकडे दुसरी धान्य घेतलं तर चालू शकतं, पण तांदूळ सगळीकडेच असू शकतात म्हणून तांदूळ, या सगळ्या वस्तूंची पुरचुंडी बांधायची आणि ती घरातून बाहेर घेऊन जायची, तुळशीत ठेवायची. आणि जेव्हा दुसऱ्यांदा तुमचा मुहूर्त आहे, जेव्हा तुम्हाला जायचं वेळ आहे, मुहूर्ताची अडचण पाहायची नाही,
तेव्हा हे घेऊन निघायचं. हे बांधून ठेवणं म्हणजे प्रस्थान आहे. प्रवासाला निघणं म्हणजे प्रस्थान आहे. म्हणजे वेगळे वेगळे अर्थ आपण पाहतोय, एक गोष्टींचा विचार करतोय. आगमनाचं चिन्ह दाखवणं म्हणजेही प्रस्थान आहे. चांगली गोष्ट आहे, चिन्ह आहे, शुभचिन्ह आहे. पहिलं तो गे काऊ कोकत आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणलंय, कोण येणार आहे असा संत साधू महात्मा, असा भगवत भक्त किंवा भगवंत, कावळा ओरडणं शुभचिन्ह माऊलींनी म्हणलेलं आहे. ते आगमनाचं चिन्ह, त्याला प्रस्थानता येऊ शकतं. प्रस्थान म्हणजे अजून एक आहे, बड व्यक्तिमत्व जेव्हा असतं हे आलं बघा प्रस्थान, असं आपण म्हणतो. म्हणजे एखादी उच्च व्यक्ती, थोरवी असणारी, विद्येनं, ज्ञानात, संपन्नतेनं, आणि आता राजकारणी पुढाऱ्याला जे लागू होऊ शकतं ते बडधेंड म्हणतो आपण, तसं प्रस्थान, हे आलं प्रस्थान, हे बड प्रस्थान आहे, हे बड प्रस्थ आहे असं आपण म्हणतो. या गोष्टीने प्रस्थानचा विचार करता येऊ शकतो. पण आपल्याला जो विचार करायचा आहे तो याहून वेगळा आहे. विचार केला प्रस्थान या कृतीचा, नंतर प्रस्थान या विधीचा, चिन्हाचा, प्रस्थान हा व्यक्तीचा विचार केला. पण प्रस्थानचा एक वेगळाही अर्थ आपल्याला शास्त्राने सांगून ठेवलाय. काय आहे? प्रस्थान म्हणजे ईश्वर प्राप्तीचा मार्ग, ईश्वर प्राप्तीसाठीची पद्धती म्हणजे प्रस्थान, असं अर्थही सांगून ठेवलेला आहे. ईश्वर प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत. त्यातला योग मार्ग आहे, योगाचा विषय सगळा करायचा नाही आपल्याला. सांख्य मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, यागाचा मार्ग आहे, याग म्हणजे यज्ञाचा मार्ग आहे. ईश्वर प्राप्तीची अनेक साधनं, त्या साधनातून म्हणजे मार्गातून जाऊन ईश्वराची प्राप्ती करता येऊ शकते. यज्ञ याग करून भगवत प्राप्ती होते, योगानं, योग प्राप्तीनं भगवत प्राप्ती होऊ शकते. पण आम्हाला संतांनी सांगितलेला जो मार्ग आहे तो भक्तीचा मार्ग आहे. या ज्ञान गिळो निघा गोविंद जे आहे ना, ते इथं लागू होतं. ईश्वर प्राप्तीचा मार्ग म्हणजे प्रस्थान. मग तुम्ही म्हणा हे कसं काय? तर आळंदीवरून पंढरपूरला येणं म्हणजे भगवंताची प्राप्ती होण्याची पद्धती किंवा भगवंताच्या प्राप्तीसाठी त्या रस्त्याला जाणं म्हणजे हे प्रस्थान आहे, असं इथं आपल्याला विचार करता येऊ शकतो. आळंदीच नाही, देहूतून पंढरपूरला येणं असेल तेही प्रस्थान आहे. ते या पद्धतीचं आहे, ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवणार आहे. मग ते कुणाचं असेल, मग ते नाथ महाराजांचं असेल, मग ते निवृत्तीनाथांचं, दादा महाराजांचं असेल, किंवा मग ते सोपान काकांचं असेल, कुणाकुणाचा विचार, सगळ्या संतांचा विचार करा. या सगळ्या संतांच्या बरोबर पंढरपूरला येणं म्हणजे प्रस्थान, ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवणं म्हणजे प्रस्थान आहे. या रस्त्यात चालत येणं म्हणजे प्रस्थान. त्या प्रस्थानाचा प्रारंभ झालाय, आज या मार्गाचा प्रारंभ झालाय, म्हणून आज प्रस्थान झालं असं आपण म्हणतो. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचं गोवरायचं काल असेल, आज माऊलीच असेल, परवा नाथांचं असेल, सगळ्यांचं प्रस्थान निघालेलं आहे. सगळे संत पंढरपूरच्या वाटेला लागलेले आहेत. त्या दृष्टीने विचार करा. पहिला आपण जो विचार केला तो काय? कृतीचा, म्हणजे कृतीनं ते आता पंढरपूरच्या रस्त्याला लागले आहेत. दुसरे ते विधी आहेत, सकाळी पूजा केली, सकाळी कीर्तन केलं, सकाळी अभिषेक केला, आणि मग दुपारी आरती करून देव उचलून पालखीत ठेवले, ही कृती झाली. चिन्ह आता ते पंढरपुरात आल्यावर कळतील. देव निघाले, आळंदीत ते दिसतं, देव निघाले, कळत घालतो सिद्धेश्वराचा परमिशनसाठी, पतीसाठी, देवा जायला हरकत नाही, जा पंढरपूरला जा, ते चिन्ह आहे. प्रवासाला आता ते निघालेत. या सगळ्या दृष्टीने प्रस्थानचा विचार करत असताना आपल्याला तो विचार करता येऊ शकतो. आणि मगाशी म्हणालो, बड्या व्यक्तीचं निघणं, जाणं, येणं किंवा समोर असणं म्हणजे प्रस्थान, त्यालाही तसं म्हणता येऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे ते ईश्वर प्राप्तीचा मार्ग. मग तुम्ही म्हणाल की ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांना तर ईश्वर प्राप्त झाला होता, मग त्यांना ईश्वर प्राप्तीसाठी या रस्त्यानं चालत यायची गरज काय? ते संत आहेत, त्यांना ईश्वराची प्राप्ती झाली होतीच, पण तरी सुद्धा लोकांना दाखवण्यासाठी ते पंढरपूरची वारी करत होते. कारण संतांच्या चरित्रात ज्ञानेश्वर महाराजांचं असेल, तुकोबारायांचं असेल, की ते देहूवरून निघायचे, माऊली आळंदीवरून निघायचे, आणि मग चालत चालत पंढरपूरला यायचे. माऊलींनी आपल्या आयुष्यात पंढरपूरची पहिली आषाढी वारी केली आहे ती अशीच केलेली आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, हे जे परमात्म्याने सांगितलंय ते त्यामुळे आहे. परमात्म्याला म्हणजे भगवंत भक्ताच्या भेटीला उभा हे खरं आहे, भक्ताने भेटीला जायचं हेही खरं आहे, पण भक्ताच्या भेटीशिवाय परमात्म्याला चैन पडत नाही, त्याला जीवाला विसावा मिळत नाही. म्हणून संतांनी पंढरपूरला यावं लागतं. आणि मग या संतांचा मार्ग अनुसरणारे आपण
सामान्य वारकरी, मग संतांच्या बरोबर जातो, त्यात चूक काय? तुकोबराय बरोबर कोणी जातो, कोणी माऊली बरोबर जातो, कोणी सोपान काका बरोबर जातो, ते सगळं त्या दृष्टीने आहे. आणि वारकरी संप्रदायानं तो त्यामुळे विजयघोषी झालाय की का? सकळासी येते आहे अधिकार, कलिगी उद्धार हरीच्या नामे. वारी करायची, अनेक गोष्टींचा मी विचार अनेक वेळा व्यक्त करतो, पण कशी करायची? एकट्यानं नाही करायची, समूहानं करायची, दिंडीनं करायची, एकट्यानं नाही वारी करायची. त्यामुळे करत होते, एकत्रित करत होते, त्यामुळे दिंडी पुरा सगळं यारे यारे लहान तो याते भल. नारी लहान असेल वयानं, कुणी बुद्धीनं लहान आहे, पण तरी सुद्धा माझ्या, कुणी धनानं लहान आहे, कुणी श्रीमंत आहे, तरी सुद्धा चल. तू नर असू दे, नारी असू दे, कोणत्याही गोष्टीचा विचार न करता केवळ चल. कशाला? पंढरपूर चल, असंच संत आपल्याला. ते त्यामुळे या सगळ्याला घेऊन पंढरपूरला येणं म्हणजे अर्थानं प्रस्थान आहे. एकट्या माणसाचं प्रस्थान नाही. मग अशी जे म्हणालो ना मोठेपणा, तो आहे की सगळ्या संतांनी आपल्या बरोबर भक्ताला घेऊन पंढरपूरला येणं म्हणजे प्रस्थान आहे. म्हणजे गोष्टींनी प्रस्थान अशा विषयानं आपण व्यक्त करू शकतो. पण मुळात विषय असा राहतो की पंढरपूरला येणं, प्रस्थान हे सगळं झालं. मगाशी मी म्हणालो की समूहानं करण्याचा जो विषय आहे तो संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे. कारण मी म्हणालो की एकत्रितरित्या यायचे, बाकीची उदाहरणं देतो. अनेक संप्रदायाची भजनं कशी आहेत? एकट्यानं करण्याची. कीर्तन कशी आहेत? एकट्यानं करण्याची. एकटाच बोव करतो सांगतो, तोच वाजवतो, तोच गातो, बाकी सगळे बसलेले असतात, ऐकतात. वारकऱ्यात ते नाही आहे. वारकऱ्यात कीर्तनकार उभा राहतो, त्याच्याबरोबर 100 टाळकरी उभारतात, आणि जेवढ्या कीर्तनकार गायन करतो त्याच्याबरोबर ते टाळकरी गातात. सकळासी हे येथे आहे अधिकार, याही पद्धतीने विचार करता येऊ शकतो. भजन सगळ्याच मिळून आहे, एकट्याचं नाही. जप सगळ्याच मिळून आहे. रामकृष्ण हरी असो, नाही तर ज्ञानोबा तुकाराम असो. ज्ञानोबा तुकारामाला महत्व जास्त आहे, रामकृष्ण हरीला नाही. कारण ज्ञानोबा तुकाराम हा मंत्र भगवंताने गायलेला आहे. तो प्रल्हाद महाराजांच्या द्वारा सकल वारकऱ्यात प्रसूत केलाय, तो भगवंताने केलाय. कारण भगवंत स्वतः भक्ताचं चिंतन करीत नाचतो. मग भगवंताला जे आवडतं ते करणं आपलं काम आहे. आणि म्हणून वारकरी ज्ञानोबा तुकारामाचं भजन करतात, पण ती एकट्यानं करत नाही. ते करतानाही सगळ्यांना बरोबर, सकळासी येते आहे अधिकार. नगर प्रदक्षिणा करतो वारकरी, कसं करतो? एकट्याने नाही करत, समूहानं दिंडीने करतो. सगळ्या गोष्टींचा वारकरी संप्रदायाचा विचार करा की तो समूहाचा आहे. म्हणून प्रस्थान याला वेगळं परिमाण आहे, वेगळं चिंतन आहे, वेगळं मांडता येणार आहे. ते या पद्धतीने आहे. प्रस्थान म्हणजे ईश्वर प्राप्तीचा मार्ग, त्या मार्गाला निघणं म्हणजे प्रस्थान. मग अशी मी म्हणालो दिंडीनं निघणं आहे. दिंडीचा विचार आहे ना, तो दिंडी वेगळ्या पद्धतीने विचार करता येणार आहे. कसं? दिंडी शब्दाचा अर्थ पाहिला तर 2 वेगळे वेगळे अर्थ येतात. एक आहे दिंडी म्हणजे लहानसा दरवाजा. एखाद्या वाड्याला मोठी चौकट असते, मोठा दरवाजा असतो, 10 फूट लांब आणि 15 फूट उंच. रात्री दरवाजा बंद करतात, पण रात्री अवचित काही काम लागलं, बाहेर जायचं असेल किंवा बाहेरच्या कोणाला यायचं असेल तर लहानसं दार त्या दाराच्या पोटात केलेलं असतं, त्यातून मनुष्य आत येतो. त्याला म्हणतात दिंडी. दिंडी म्हणजे लहानसं प्रवेशद्वार. म्हणजे अंग चोरून त्या दारातून मोठ्या दाराच्या ऐवजी आपण आत जातो, त्याला म्हणतो दिंडी. मग दिंडी वारकऱ्याची म्हणजे काय? या दिंडीचं वेगळ्या परिमाणात आपण जर चिंतन केलं तर असं म्हणता येऊ शकतं की अंग चोरून लहान होऊन भगवंताकडे जाणं म्हणजे दिंडी. अंग चोरून म्हणजे काय? अंग चोरून म्हणजे शरीर आकुंचन करून नाही. अंग चोरून म्हणजे शरीराला असणारे षड्रूप जे आहेत, काम, क्रोध, मोह, मद, मोह, मत्सर, हे जे षड्रूप आहेत हे त्यागून टाकून, सोडून देऊन, विकाररहित होऊन भगवंताकडे जाणं म्हणजे दिंडी आहे. दिंडीचा अजून एक वेगळ्या पद्धतीने विचार करता येऊ शकतो. काय? दिंड हा मूळ उच्चता प्राप्त. दिंड म्हणजे ज्याला मोठा गुण आहे असं. तुम्हाला आवडीचे विषय पटकन सांगू का? लगेच कळणार सांगू का? नागपंचमी आपल्या घरात आपण काय पद्धत करतो? दिंड करतो.
म्हणजे पुरण घातलेलं एक विशिष्ट पदार्थ, कणकीचे वर पोळी घातलेली असते आणि पुरण असतं, असा पदार्थ म्हणजे दिंड. पुरण संस्कृत सगळ्यात उच्च खाणं आहे. उच्च म्हणजे आहारशास्त्राच्या दृष्टीनेही आहे, आणि आलेल्या पाहुण्याला पूर्णाचं जेवण घातलं, वारकऱ्यांना पूर्णाचं जेवण घातलं म्हणजे सगळ्यात मोठं जेवण. त्याच्या पुढे आंब्याचा रस सुद्धा, अगदी हापूसच्या आंब्याचा रस सुद्धा, देवगड रत्नागिरीचा सुद्धा रस फिका. पूर्णाचं जेवण महत्वाचं, मोठं, उच्चतेचं. म्हणून दिंडी म्हणजे उच्चता कशानं प्राप्त आहे? दिंडीनं प्राप्त होते किंवा दिंडीत गेल्यानं प्राप्त होते. मग मगाशीचा विचार जर असा व्यक्त केला, दिंडीत जाणं भगवंताच्या प्राप्तीला आणि भगवंताचं उच्चपद प्राप्त करून घेणं म्हणजे दिंडी, म्हणजे प्रस्थान, तर काय वागू होईल? तर या गोष्टीने आपण तो विचार करणार किंवा आपण करतोच आहोत. पण पंढरपूरची वारी, प्रस्थान, हे माऊलीचं प्रस्थान आपण म्हणतो. माऊलीला झाली 700 वर्ष. मग त्याच्या आधी वारी नव्हती काय? त्याच्या आधी देव नव्हता काय? त्याच्या आधी पंढरपूर नव्हतं काय? नव्हे. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. म्हणजे पंढरपुराचं स्थान अनादी आहे, अनंत आहे. ते आधी या विश्वाच्या निर्मितीपूर्वी भगवंतानी पंढरपुराची निर्मिती केली आहे, आणि त्याच्या सुरक्षेसाठी आपलं सुदर्शन चक्र ठेवलेलं आहे, त्याच्यावर वस्तीची निर्मिती केलेली आहे. गोदांगा नव्हत्या तेव्हा चंद्रभागा होती. हे संत काही मनाच्या गोष्टी पुराणातल्या वांगी आपण म्हणतो तर नाही आहे. संतांनी ते अनुभवलंय, भगवंतानी त्यांना दाखवलंय, म्हणून तसं संतांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे पंढरपुराचं महात्म्य ज्ञानेश्वर महाराजांच्या आधी होतं, तुकाराम महाराजांच्या आधी होतं. थोडक्यात सांगतो, तुकाराम महाराजांचं काय हो माहित आहे, चरित्र माहित आहे, सगळं माहित आहे. पण तुकाराम महाराजाला झाले 300 वर्ष. तुकाराम महाराजाचा काळ 1600 साधारण 1848च्या दरम्यान त्यांचं वैकुंठ गमन झालेलं आहे. मग त्याच्या आधी काय होतं? त्याच्या आधी होतं, त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. काय होतं? कारण विश्वंभर बाबा हे तुकाराम महाराजाचे मूळ पुरुष, तुकाराम महाराजांच्या आधीचे 8वे पुरुष, ते विश्वंभर बाबा पंढरपूरचे वारकरी होते. आणि 8 पिढ्या भक्ती केली. कुठल्याही गोष्टीची पूर्ती देवाला न मागता निष्काम भक्ती केली. म्हणून 8व्या पिढीत तुकोबरायासारखा संत महात्मा जन्माला आला. निष्ठेनं वारी केली, निष्ठेनं भजन गायलं, पांडुरंगाचं गुणगान गायलं, भगवत भक्ती केली. आणि मग जो आला ना तो तुका झाला असे कळ, संप्रदायाचा कळसच होऊन बसला. म्हणजे तुकाराम महाराज झाले, त्याच्या आधी 8 पिढ्या पंढरपूरची वारी त्यांच्या घरात आहे. म्हणजे पंढरपूरची वारी त्या आधीची आहे. मग तुम्ही म्हणाल तुकाराम महाराज झालं, ज्ञानेश्वर माऊलीच काय? अहो, ज्ञानेश्वर माऊलींचा विचार करा. ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांचंच नाव विठ्ठलपंत आणि आईचं नाव रुक्मिणी आहे. म्हणजे विठ्ठलाच्या पोटीच ज्ञानोबाराय जन्माला आलेले आहेत. पण विठ्ठलाच्या पोटी जन्माला आली त्याचा अर्थ असा लावता येऊ शकतो की ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा हे विठ्ठल भक्त आहेत, पर्यायाने ती वारकरी आहेत, आणि म्हणून आपल्या पोराचं नाव विठ्ठल ठेवलेलं आहे, गंमत म्हणून नाही. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पिता आईने एकत्रितरित्या पंढरपूरची वारी केल्याचे दाखले आपल्याला माहित आहेत. ते चालत नेवाशावरून पंढरपुरी आले, दर्शन करून पुन्हा गावी गेले, आपल्याला ते सगळं माहित आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचा विचार करत असताना ते सगळं चिंतन आपल्याकडून मांडता येण्यासारखं आहे. आई बाप जेव्हा वारकरी असतात ना तेव्हा पोटी पुत्र वारकरी निर्माण होतो. फळ रसाळ गोमटी, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, असं वारकऱ्याचं महात्म्य. साधं सुद्धा नाही. ज्ञानेश्वर महाराज जन्माला येण्यासाठी आधी विठ्ठलपंत जन्माला यावं लागतात, रुक्मिणी माता जन्माला यावते. नावही ते आहे. ज्ञान कुणाच्या पोटी? विठ्ठलाच्या पोटी. आणि मग पुढे ज्ञानानं परत सांगून सगळा भगवंत कळूनही देव सांगतात किंवा माऊली सांग ज्ञान गिळो निघा गोविंद गा, ते त्यामुळे आहे. आणि पांडुरंगाच्या पोटी असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांनीच या संप्रदायाचा म्हणजे पाया घातला. पाया घातला याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी संप्रदाय निर्माण नाही केला. ज्ञानेश्वर महाराजांच्या आधीचा अनादी संप्रदाय आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी संप्रदायाला तात्विक बैठक दिली म्हणून पाया घातला असं म्हटलेलं आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? आधीचा संप्रदाय आहे. या हिंदुस्थानात मोठे आचार्य येऊन गेले ज्यांनी वैष्णवाची भक्ती या हिंदुस्थानात प्रसृत केली. त्यातले वल्लभाचार्य आहेत, रामानुजाचार्य आहेत,
त्यातले निंबार्काचार्य आहेत, मध्वाचार्य आहेत, अगदी शंकराचार्य सुद्धा पंचाचार्याचे आहेत. अद्वैत भक्ती असेल, कुणाची मधुराद्वैत असेल, कुणाची अजून काही असेल, द्वैताद्वैत असेल, पण सगळे आचार्यांनी भक्ती सांगितली. त्यातल्या त्यात वैष्णवाची, विष्णूची, परमात्म्याची भक्ती सांगितलेली आहे. या आचार्यांपैकी अनेक आचार्य पंढरपूरला येऊन भगवंताचं दर्शन करून गेल्याचे उल्लेख आहे. ते आपल्याला ज्ञात आहेत, माहित आहेत. शंकराचार्याचं 1200 वर्षापूर्वीच उदाहरण देत. ते परमात्मा पांडुरंगाला दर्शनाला आले आणि त्यांनी देव पाहून आपलं भान हरपलं आणि तोंडातून भगवंताची स्तुती, पांडुरंगाष्टक ज्याला म्हणतो, महायोगपीठे तटे भीमरत्याम परम पुंडरी कायदा तुमंद्रे, ते स्तोत्र त्यांनी निर्माण केलं. ही गोष्ट 1200 वर्षापूर्वीची आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या आधीची निश्चित आहे. हे काय सगळ्यात महत्वाचं सांगतो ना, आपल्या संप्रदायाप्रमाणे परमात्मा शंकर, भगवान शंभो शंकर हा पहिला पंढरपूरचा वारकरी आहे. आपल्याला ती प्रमाण सगळ्याला पाठ आहेत, नवीन वेगळ्या काही मी सांगत नाही. अजून एक वेगळं उदाहरण सांगतो. जसं शंकरानं वारी केल्याचा उल्लेख आहे, तसा प्रभू रामचंद्रानं पंढरपुरात येऊन देवदर्शन केल्याचा, चंद्रभागेत स्नान करून पुंडलिकाचं दर्शन घेतल्याचा उल्लेख उपलब्ध आहे. आपल्याला फार थोडक्याला हे ज्ञात असतं. म्हणजे प्रभू रामचंद्र असो, भगवान शंकर असो, ते पंढरपुराचे वारकरी आहेत. म्हणजे अनादि असलेली वारी आता ही ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे चालवली, त्यात काय वाव आहे. पण वेगळ्या पद्धतीने जर विचार करायचा असेल तर पंढरपूरच्या वारीचे उल्लेख अनेक प्रकारांनी आपल्या पुढे मांडता येऊ शकतात. शके 1559 अर्थात शकाचा आणि संवत्सर इसवी सणाचा विचार केला तर त्यात 78 वर्ष घातली की इसवी सणाचा काळ येऊ शकतो. त्या काळचा एक शिलालेख पंढरपुरात आहे. तो पांडुरंगाच्या संबंधानं आहे, मंदिराच्या निर्माणा संबंधानं आहे, दान दिल्याच्या संबंधानं आहे. म्हणजे त्यावेळेस पंढरपूर होतं असं म्हणता येऊ शकतं. तो पंढरपुरातला शिलालेख आपल्या विठ्ठल मंदिरात सभामंडपात खजिन्याचा जो खोली आहे त्याच्या दारात ठेवलेला आहे. सभामंडपात डाव्या हाताला तो शिलालेख आहे. तो 3 बाजूने लिहिलेला आहे. तो मराठी आणि कानडी असा संमिश्र आहे. असाच अजून एक शिलालेख पंढरपुरात आहे, ज्याला 84चा शिलालेख म्हणतात. तो आहे शके 1595चा, म्हणजे इसवी सन 1273चा. मग अशी आधीचा सांगितला, पण हा त्यानंतरचा सांगतोय मी. त्याला 184चा शिलालेख म्हणतात. त्यात विजयनगरच्या राजांनी या परमात्मा पांडुरंगाच्या मंदिरासाठी दान दिल्याचा उल्लेख आहे. पांढरी फडप्रमुख, म्हणजे फडाची परंपरा तेव्हापासून आहे. विजयनगरचा राजा या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या फडाचा प्रमुख आहे, आपला तो देवाचा दास आहे, हीच त्याची भावना आहे. त्याने देवाला काही दानं दिली आहे. आणि मग या शिलालेखात अनेक वर्ष दानं दिलेल्या लोकांची नाव आहे. कुणी देवाला दांडे वाहिले, कुणी देवाला फुलं दिले, फुलासाठी जमीन दिली, कुणी काही देवाला धन दिलं, कुणी चावर दिली, कुणी एक दिली, कुणी धन देताना फणम दिले, कुणी होन दिले, कुणी मोहरा वतल्या. सगळ्याची नावं त्या शिलालेखात आहेत. त्यामुळे पंढरपूर हे अनादी आहे, जुने आहे, अनेक उल्लेखात आहे. मद्रास सरकारने, आता ज्याला आपण तमिळनाडू म्हणतो, मद्रास म्हणजे तमिळनाडू, बरोबर आहे ना, तमिळनाडू म्हणतो, त्या मद्रास सरकारने एक ताम्रपट त्यांच्या विभागात प्रकाशित जो मिळाला त्याचा पुरातत्व खात्याने लोकांपुढे मांडणी केली. तो ताम्रपट केव्हाचा आहे? तो ताम्रपट आहे शके 438 अर्थात 516व्या इसवी सनातला. आणि त्या ताम्रपटात काय आहे, उल्लेख सांगण्याचं कारण असं आहे की त्या ताम्रपटात पंढरपुरा शेजारची काही गावे देवाच्या उत्पन्नासाठी दान दिल्याचा उल्लेख आहे. पंडुरंगे, पंढरीगे किंवा दुसऱ्या अर्थानं काही असेल, पण उल्लेख तो आहे. आणि गाव आहेत तिथे आहे कुंडरकी, चळे, आंबे, ही गाव आहेत ना, त्यात लिहिलेली आहेत. म्हणजे इसवी सन 400 ते 500 या काळातला उल्लेख मी सांगतोय. त्या दृष्टीनं म्हणजे तेव्हापासूनची पंढरपूरची वारी आहे. मग ज्ञानोबा तुकाराम ती वारी करत होते, परंपरेनं त्यांच्या घरात चालत होती. आणि पंढरीची वारी आहे माझे कुळी असं ते म्हणत असतील तर त्यात वावगं काय आहे? त्या अर्थानं, सगळ्या अर्थानं आहे माझे घरी या पद्धतीनं अगदी बरोबर आहे. खर तर ज्ञानेश्वर महाराज स्वतः आपल्या भावंडासह पंढरपूरला आले आणि पुन्हा आळंदीला गेले, दर्शन करून गेले. त्यांनी पुन्हा पंढरपुरात येऊन परमात्म्याची विनवणी केली की आता मला समाधी द्या. हा विषय सगळ्यांना माहित आहे. त्या दृष्टीने विचार करता पंढरपूरची वारी त्यांनी केली, एकदा नाही अनेक वार केली.
याचे उल्लेख सांगता येतात. भजन करत असताना पंडित जनाबाईच्या अभंगात ते छेड. ज्ञानदेवा तुम्ही आता अभंग सांगा असं म्हणणार ते छेड. जनी म्हणे देवा आता बोला अभंग, असं ते चरण आहे. देवा म्हणजे ज्ञानदेवा असा आहे ते. त्या अर्थाने म्हणजे पंढरपूर ज्ञानोबाराय भजन करत उभारले आहेत. नामदेवराय कीर्तन करतायत आणि त्याच जनाबाई म्हणतात ज्ञानोबाराय आता तुम्ही सांगा एखादा अभंग. असं आहे. म्हणजे वारी आणि परंपरा एवढी जुनी आहे, एवढी प्राचीन आहे. आपल्या परंपरेप्रमाणे ज्ञानोबाराय येऊन गेलेत. ज्ञानोबारायच्या माघारी ज्ञानोबारायने समाधी घेतल्यानंतर पुढे अनेक वर्ष वारीची परंपरा चालत होती. पण तुकोबारायांना एक अनुभूती आली. तुकोबारायांनी संप्रदायाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आणि त्यामुळे त्यांनी वारीची ही जी पद्धती आहे त्यात बदल केले. बदल केले म्हणजे काय केलं, ज्ञानोबाराय आता येऊ शकत नाहीये, ते समाधीस्थ आहेत. पण ते समाधीस्थ जरी असले तरी योग मायेनं ते पंढरपुरात येतात. तसं प्रतीक रूपानं त्यांच्या पादुका घेऊन आपण पंढरपूरला गेलं तर काय हरकत आहे. म्हणून तुकोबारायांनी आळंदीला देहूतून निघावं सप्तमीच्या दिवशी आणि अष्टमीला आळंदीत यावं आणि अष्टमीच्या दिवशी माऊलींच्या पादुका घेऊन पंढरपूरकडे निघावं, असं अनेक वर्ष केलं. आता केलं हे तोंड वांगी सांगत नाही, कारण त्याला उल्लेख आहे. तुकोबारायांनी केल्याचे त्यांच्या घरात उल्लेख आहेत. तसे मराठी साम्राज्याच्या कागदपत्रात एक उल्लेख आहे. त्यातला पहिला उल्लेख आहे इसवी सन 1639चा. त्यातलं एक टिपण आहे. एकाने दुसऱ्याला आपलं पत्र लिहिलं, संपर्क काहीतरी लिहिला आणि त्या टिपणात 1639 साली म्हणजे शिवाजी महाराजांच्या वयाच्या 19व्या वर्षी सांगतोय मी. तुकोबारायांच्या सदैव वैकुंठ गमनानंतर 10 वर्ष नाव घ्या. 1639 साली लिहिलंय की पंढरपूरला दिंडी गेली, त्या पालखी त्याला पालखी होती आणि त्याला खर्च रुपये अमुक अमुक झाला. म्हणजे ही गोष्ट काही सामान्य नाही. असेच काही उल्लेख आहेत ज्या वेळेस मिर्झाराजे जयसिंगांनी शिवाजी महाराजांवर स्वारी केली, पुरंदरच्या किल्ल्यावर मोर्चे लावून बसले आणि त्याच वेळेस दिवस आषाढाचे आहेत, आता ज्येष्ठ महिन्याचे आहेत, मे महिन्याचे दिवस आहेत आणि त्यावेळेस आळंदीवरून संत मंडळी माऊलींना घेऊन निघाले आणि चालत पंढरपूरला आले. पुरंदराच्या शेजारून सासवडवरून ते पंढरपुरात आलेले आहेत. हेही उल्लेख आहेत. याही पुढे शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव राजाराम महाराज यांच्या काळातही वारीचे काही उल्लेख आहेत. राजाराम महाराजांनी वारीसाठी अनुदान दिले, पैसे दिले, खर्चाला तरतुदा करून दिले. म्हणजे वारीला राज्यात बरोबर काय मग विषय वेगळा आहे. पण हा काय झालं बघू. योगेश माईक त्यांचा माईक बंद. माईक आता निंबाळकरांचं घराणं आहे ना फलटणला, त्या पैठणच्या निंबाळकरांच्या घराण्याची एक शाखा होती आरफळीला. त्या आरफळीच्या गावचे हे पाटील, गावचे मुतंदा देशमुख, आणि यांनी मात्र नुसती देशमुखी घरात बसून नाही केली, पाटीलकी घरी बसून नाही केली. त्यांनी केलेली पाटीलकी किंवा काय ते तलवारीच्या धारेवर, क्षत्रिय घराणं, त्यामुळे आपल्या तलवारीच्या धारेवर क्षात्रवृत्ती धारण करून जगणारे हैबत बाबा होते. हे शिंदे सरकारांकडे सरदार होते. शिंदे हे पेशव्यांचे सरदार आणि पेशवे हे मराठ्यांचे छत्रपती यांचे पंतप्रधान. त्यामुळे मराठी राज्याचा आधारस्तंभ असणाऱ्या महाजी शिंद्यांच्या शिंदे कुळात हे हैबत बाबा सरदार म्हणून कार्यरत होते. आणि मग सरदारकी करत असताना उत्तर हिंदुस्थानात पराक्रम गाजवत असताना आपल्या पराक्रमाचं सगळं चालू होतं. वैभव ते होतच.
तलवारीच्या धारेवर होतं. पण एकदा सुट्टी घेतली आणि गावाकडे आले. ते राहत होते बडोद्या. बडोद्यावरून गावाकडे येताना एका डोंगराच्या कपारीत खोऱ्यात हैबतराव बाबांवर दरोडेखोरांनी हल्ला केला. हैबतराव बाबांना धरलं. हैबतराव बाबांना धरलं. बाकीच्या सगळा जमा हैबतराव लढवई असताना सुद्धा त्या दरोडेखोरांनी त्यांना धरलं आणि बरोबरच्या लढवई या सगळ्या लोकांचा पराभव करून हरदत बाबांना एका तुरुंग ज्याला आज म्हणतोय, परत बंद पडलं का रे, एके ठिकाणी हैबतराव बाबांना दरीमध्ये अडकून टाकले. काय होतंय, जाऊ दे बसा. हैबतराव बाबांना तुम्ही ऐका महाराज, काय असेल तर वाटतं हेडफोन घ्या. हैबतराव बाबांना एका गुहेत टाकून दिलं आणि गुहेच्या बाहेर शिळा लावून टाकलं. बस कैदी बनले. सगळं जवळचं धन लुबाडून घेतलं होतं, जे त्यांनी पराक्रम करून मिळवलं होतं. घेतलं धन सगळं लुबाडून घेतलं आणि हैबत बाबांना कैदी करून टाकून दिले. अन्न नाही, पाणी. हैबत बाबा गुहेत पडून राहिले आणि मग हैबत बाबांवर मराठी राज्यात राहिल्याचे संस्कार झाले होते. ज्ञानोबा तुकारामांच्या संस्कारात ते वाढले होते आणि म्हणून त्यांनी ज्ञानोबा तुकाराम म्हणत ज्ञानेश्वर महाराजांचा जयघोष करायला सुरुवात केली. अन्न नाही, पाणी नाही. किती दिवस गेले माहित नाही. हैबत बाबांना ग्लानी यायला लागली. ग्लानीत पडून राहायला लागले. पण उठलं की हरिपाठ म्हणावा, उठलं की ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करावा, सारखं चिंतन ते करावं. त्यामुळे हैबतराव बाबांचं असं चालू होतं, ग्लानी यावी, शुद्ध जावी, शुद्ध व्हावी, शुद्ध जावी, असं चालू असता. भगवत भक्ती जप ते कर. आणि असे किती गेले माहित नाही, पण एक चमत्कार घडला. काय घडलं, त्या दरोडेखोराची पुत्र झाला. आणि पुत्र झाला आणि दरोडेखोराला असं वाटतं की त्या साधा आपण टाकलंय, तो ग्लानीत जातोय ना, तो नामजप करतोय ना. हिंदुस्थानी होता दरोडेखोर, त्याची माणसं. त्याला हिंदी येत होतं, मराठी येत नव्हतं, त्याला माहित नव्हतं. पण एवढं कळत होतं की हा भजन करतोय, हा देवाचं नाव घेतोय. या साधूच्या कृपेनं आपल्याला पुत्र आला असं त्याला वाटलं आणि म्हणून त्याने हैबत बाबाला बाहेर काढलं, त्यांचा सन्मान केला, पायापर्यंत डोकं पायावर ठेवलं, त्यांना खाय प्यायला घातलं आणि पाठवून दिलं. पर्यायानं हैबत बाबाची सुटका झाली. हैबत बाबाला वाटलं की आपण माऊलींचं चिंतन केलं, त्यांच्या कृपेनं आपली सुटका झाली आणि हैबत बाबाचं जीवनपट आतापर्यंत क्षात्रवृत्ती, हाती तलवार धारण करणाऱ्या हैबत बाबांनी आता आपलं जीवन महादजी शिंद्यांच्या घराण्याच्या ऐवजी माऊलींच्या पायावर व्हायचं ठरवलं. हैबत बाबा तिथून आले, ते घरी गेलेच नाही. ते आले, ते आळंदीतच आले आणि त्यांनी आळंदीत मुक्काम केला. दिवसभर आळंदीत विणा घ्यावा आणि माऊलींच्या पुढं भजन करत उभा राहावं, असा नित्यक्रम हैबत बाबांनी आरंभ. आणि मग अनेक गोष्टी हैबत बाबांनी आळंदीत निर्माण केल्या. आळंदीची पंचक्रोश परिक्रमा पहिल्यांदा माऊलींनंतर हैबत बाबांनी केली. आळंदी हे अनेक सिद्धांचं क्षेत्र आहे. माऊलींच्या आधीपासूनच तिथं सिद्ध क्षेत्र आहे. म्हणूनच असलेल्या महादेवाला सिद्धेश्वर नाव आहे. आणि म्हणून अनेक गोष्टी हैबत बाबांनी केल्या. आणि मग त्यांना वाटलं की हैबत बाबा वारीला यायला लागले पंढरपूरला. पण हैबत बाबांना पुढे असं वाटलं की आपण वारीला जातोय, पण आता माऊलीपाशी थांबतोय, माऊलीपाशी वारी करतोय. मग माऊलींना पंढरपूरला वारीला नेलं तर काय बिघडेल, काय होईल. आणि मग हैबत बाबांनी तो चार आपल्या मनात असलेला सारखा सारखा बसून तो त्यांच्या डोक्यात सारखा यायला लागला. पण हे करावं कसं, कारण माऊलींना घेऊन जाणं म्हणजे सोपं नाही. पादुका घेऊन जाणं एकटं दिंडीनं 4 माणसांनी जाणं वेगळं, आणि माऊलींना न्यायचं तर ते माऊलींच्या प्रतिष्ठेनं नेलं पाहिजे, माऊलींच्या योग्यतेनं नेलं पाहिजे, याचा विचार करून हैबत बाबांना विचार सुरू झाला. आणि मग त्यांना आपली आठवण झाली. 2 गोष्टींची आठवण झाली. त्यातली पहिली होती ती यासाठी खर्च हवा, तो कोण करेल. आपण तर आता सगळं धन संपलं, लुटलं, देवाचरणी सगळं व्हायलं, आता घरी काही नाही, घरी जायचं नाही, घरचं काही घ्यायचंय नाही, सगळं सोडून दिलंय, काही नाहीच आहे तर सोडायचं काय. तर आता आपल्यापाशी धन नाही, मग ही व्यवस्था कोण करेल. कारण एखाद्या चांगल्या गोष्टीला राजाचा आश्रय असला पाहिजे ना. म्हणून यासाठी धनाची आवश्यकता आहे. धनाची जशी आवश्यकता आहे तसं काळ 200 वर्षाचा आहे, याला रक्षणाची आवश्यकता आहे. माऊली येणार तर त्याला काहीतरी पाहिजे. नुसतं धन आणि माऊली पालखी एवढं करून चालणार नाही, तर देवापुढे भजन पाहिजे. एकटे हैबत बाबा येऊन काय उपयोग आहे, देवापुढे भजन पाहिजे. मग या सगळ्या गोष्टींची गुंफण करायला हैबत बाबांनी सुरुवात केली. आणि मग त्यांनी एक एक आपले
या विषयातले मित्र, सहकारी, सवंगडी त्यांची आठवण झाली आणि हैबत बाबांना पहिल्यांदा आठवले. आपण शिंद्यांकडे काम करत असताना आपले सहकारी असणारे शिंद्यांचेच दुसरे सरदार ज्यांना शितोळे म्हणतो ते आप्पाजीराव शितोळ्यांची आठवण झाली. ही आप्पाजीराव फार मोठी आसामी आहे. ते शिंद्यांचे जावई आहे. शिंद्यांच्या घराण्यातली मनुबाई नावाची लेक या आप्पाजीरावांची बायको आहे. आप्पाजीराव साधी आसामी नाही. नुसतं एवढंच नाही, आप्पाजीराव शितोळ्यांचं घराणंच फार मोठं आहे. शितोळे म्हणजे पुण्याचे राजे, शितोळे म्हणजे पुण्याचे देशमुख. अनेक गावची देशमुखी पुणे परिसरातली यांच्या मालकीची. असे हे पुण्याचे राजे असणारे शितोळे, त्यांचं जो मूळ पुरुष आहे त्याचं नाव नरसिंग. नरसिंग म्हणजे नरसिंहाची उपासना असणारं घर, म्हणून ज्येष्ठ पुरुषाला नाव नरसिंग. मग नाव पुढचं काय असेल, राजे राजेंद्र असेल, मग नाव असेल निवृत्तीनाथ, मग नाव असेल अजून काय असेल ते आप्पाजीराव. तसं नरसिंग घराण्यातल्या अनेक शाखा विस्तारल्या. त्यातली एक शाखा अंकलीला गेली. अंकली म्हणजे आता कर्नाटकात बेळगाव पुशे आहे ना ते. पण त्याचा मूळ पुरुष आहे तो महादजी शिंदे, त्याचं नाव. हा फार कर्तबगार माणूस. महादजी शिंदे साधी आसामी नाही. माधवराव पेशव्याच्या काळात पेशव्याचं आणि निजामाचं भांडण होतं. राक्षस भुवनावर मोठी लढाई जुंपली, मराठवाड्यात मोठी लढाई जुंपली आणि स्वतः माधवराव या लढाईत सहभागी होते. ते हत्तीवर बसून लढाईचं नेतृत्व करत होते. बरोबर अनेक सरदार दरकदार होते. आणि निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर यानं माधवरावांचे चुलते राघोबा दादा काका महाराज यांचा हत्तीच कैदी केला आणि राघोबा दादाला आपल्या छावणीत नेलं, म्हणजे निजामाच्या छावणीत घेऊन चालले. आता पेशव्याच्या अब्रूचा विषय राहिला, काय करावं. माधवराव प्रयत्नाची शिकस्त करत होते, लोकांना प्रोत्साहन देत होते, सांगत होते अरे धरा मारा, काकासाहेबाला अडवा, तो विठ्ठल सुंदर हल्ला करतोय, धरा त्याला. सगळे प्रयत्न करत होते. आणि यात एक तरुण माधवरावच्या शेजारी घोड्यावर होता. तो माधवराव पाशी आला, हुजूर मी विठ्ठल सुंदरला मारतो, काका महाराजाला सोडवून आणतो, मला बक्षिसी द्यावी लागेल असं म्हणाला. आणि जो घोडा घेऊन आपल्या तुकडीसह गेला ना, तो विठ्ठल सुंदरच्या तुकडीवर तुडून पडला आणि त्यानं विठ्ठल सुंदरचा पराभव केला. नव्याने विठ्ठल सुंदरला मारला. आपल्या भाल्याच्या फाळाने त्यानं विठ्ठल सुंदरला मारला आणि राघोबा दादाची सुटका करून माधवराव समोर आणला. आणि मग माधवराव संतुष्ट झाले, त्याचा सत्कार केला ते महादजी शितोळे. आणि त्यांना अनेक गावची देशमुखी दिली. मांजरी, अंकली, अजून काही गाव आहे याची देशमुखी दिली. आणि मग तिथं त्या शितोळ्यांनी घर स्थापन केलं. ती शाखा म्हणजे ही शितोळ्याची. त्या शाखेचे पुरुष म्हणजे आप्पाजीराव. आप्पाजीरावांची बायको, पहिले आप्पाजीराव वेगळे, दुसरे आप्पाजीराव वेगळे. ते दुसऱ्या आप्पाजीरावांची बायको ही विठ्ठल भक्त होती. ती वारंवार पंढरपूरला महिन्याला येत होती. अंकलीवरून पंढरपूरला 200 वर्षापूर्वी येणं सोपं नाही. बैलगाडीने यायची जायची. पुढे तिला वारी होईना आणि म्हणून तिने आपली वळवण्यासाठी एका कुटुंबाला ब्राह्मणाला वारी चालण्यासाठी सांगितलं. खर्चाची व्यवस्था शितोळ्या सगळ्यात म्हणून नाही, कारण होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी. कारण हे दोन्ही हैबतबाबा असतील किंवा महादजी शिंदे असतील, हे दोघही जण महादजी शितोळे असतील, आप्पाजीराव शितोळे असतील, हे दोघे वारकरी. पण हे वारकरी होते त्याला काही कारणही होते. महाराष्ट्राच्या भूमीत असणारे असल्यामुळे त्यांना वारकरीपणा होता, त्यांना या मातीचा गंध होता, ज्ञानोबा तुकारामाचा स्पर्श होता. पण ते ज्या शिंद्यांकडे होते त्या महादजी शिंद्याच्या कुळातही पंढरीची वारी होती. कारण महादजी शिंदे स्वतः पंढरपूरचे वारकरी होते. महादजी शिंद्यांचे चित्र बारकाईने पाहाल तर दोन्ही गालावर मुद्रा लावलेले चित्र आहे. कपाळावर आपण वारकरी गंध लावतो ना जसं गोपीचंदन आहे. गळ्यात तुळशीची माळा धारण केलेली आहे. कारण महादजी शिंदे हे परम विठ्ठल भक्त होते. ते पंढरपूरला आले, त्यांनी भगवद्गीतेवर एक टीका लिहिली, ज्याचं नाव जसं ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवर टीका लिहिली की ज्ञानेश्वरी, तसं त्या माधव दासी या नावानं महादजी शिंद्यांनी भगवद्गीतेवर टीका लिहिली. मराठी ग्रंथ लिहिला. त्यांनी लोकांना दाखवला, लोकांनी कौतुक केलं, छान छान म्हटलं. पण महादजीला वाटत होतं की जसं ज्ञानेश्वरी घरोघरी वाचतात तशी ही माधवदासी घरोघरी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्यासाठी वारकऱ्यात गेली पाहिजे. आणि म्हणून कुणीतरी वारकऱ्याच्या अधिपतीनं त्याला होकार दिला पाहिजे. आणि म्हणून ते पंढरपुरात आले आणि ते आले मल्लाप्पा वास्कर यांच्याकडे. त्या काळातले वारकऱ्याचे अध्वर्य होते.
पूज्य मल्लप्पांची भेट घेतली. महाजी शिंदे आले, मल्लप्पाने आगत स्वागत केलं, त्यांची बैठक केली, विचारपूस केली, सगळं सत्कार झाला आणि महाजीने येण्याचं प्रयोजन सांगितलं. या कामासाठी मी आलो. ही माझी माधवदासी आहे की आपण एकदा अवलकावी आणि वारकऱ्यात प्रसूत करावी, आपला त्याला आशीर्वाद असावा. महाजीने ती हातात दिली, मल्लप्पांनी ती हातात घेतली आणि तशीच ठेवून दिली. महाजींनी दोनही मोठे महात्मे, एक आध्यात्मिक विभूती, दुसरी समशरीच्या ताकदीवर उत्तर स्थान चालवणारी विभूती. दोघे बोलत जे महाजी म्हणले, महाराज आपण ती पुन्हा एकदा पाहावी. पुन्हा एकदा मल्लप्पांनी होय म्हणले आणि तशीच ठेवली, काहीच केलं नाही. महाजीची चलबिचलता वाढत गेली. काय करावं समजेना, हे तर पाहत नाहीत, आपल्याला तर त्याचं उत्सुकता आहे, लोकांपर्यंत जाणी पाहिजे. आणि शेवट महाजी न थांबून बोलले की पुन्हा एकदा पाहावी. तरीही मल्लप्पांनी तिला काही होयच म्हणाले, काहीच बोलले नाही. आणि आता मात्र महाजी म्हणले की आपण का नाही पाहत, किंवा आपण का नाही काही बोलत या विषयावर, ही पाहत का नाही. आणि मग मल्लप्पाने दिलेलं जे उत्तर आहे ना, ते सगळ्यात महत्वाचं आहे, ते वारकरी संप्रदायासाठीच आहे. मल्लप्पा दिलेलं उत्तर काय आहे, ते म्हणाले, आमच्या आईला एवढं दूध असताना दासीचं दूध प्यायची गरज काय. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी असताना ही दासी काय गरजेची आहे. आणि महाजीला कळून चुकलं की आपलं चुकलं, बस नको. आणि महाजीने ती माधवदासी उचलली आणि चंद्रभागेत गंगार्पण करून टाकली. त्यामुळे माधवदासी आता पाहायला मिळत नाही. त्यांना कळून चुकलं की हा महात्मा आपल्याला उपदेश करतोय ते खरोखर आहे, हे जे आहे ना ते योग्यच आहे. दूध इतकं पुष्ट असताना, हा खरंच आहे, ते 700 वर्ष कितीही पिलं, कितीही पोट भरलं तरी अजूनही त्या माऊलीचं दूध नाही संपत. ते त्यावेळेस महाजीने म्हटलं, ते त्यात काय चूक ठरलं, ते खरं वारकरीपण आहे. म्हणजे समोर कोण आहे, कोणी राजा आहे की कोणी रंक आहे, नाही, जे सत्य आहे ते तत्व आहे, ते माऊलीच्या प्रती असेल, ते भगवंताच्या प्रती असेल, ते सांगणं, ते म्हणजे त्याला तुम्ही फटकळपणा म्हणाल, पण ते खरं आहे. ते मल्लप्पा महाराजांनी करून दाखवलेलं आहे. आणि मग त्यांची महत्ता, मल्लप्पाची अध्यात्मातली महत्ता ऐकून होते, ती जाणली. आणि मग महाजी शिंदेंनी आपल्या सगळ्या लौकिकाचा त्याग करून महाजी शिंदेंनी मल्लप्पांकडून पंढरीची दीक्षा घेतली, माळ घातली, असे उल्लेख आहेत. म्हणजे मल्लप्पा कडून महाजी वारकरी झाले आणि महाजींचा संपर्क हैबत बाबा आणि या सरदार शितोळ्यांना असल्यामुळे ते यांच्यातही वारकरी पण होतं. म्हणजे होय होय वारकरी अशा पद्धतीने सगळ्यांपर्यंत होतं. आणि म्हणून हैबत बाबांना आठवण झाली ती शितोळ्यांची. मग ते शितोळ्यांकडे गेले. आप्पाजीरावला म्हणले असं असं आहे, पण काय करावं, धन नाही, तुम्ही व्यवस्था करावी. आप्पाजीरावांनी अगदी सोन्याची संधी वाटली. आप्पाजीराव म्हणले होय, केलं. केव्हा निघणार, अमक्या दिवशी निघणार. आणि मग आप्पाजीरावांनी माऊलींच्यासाठी सगळी व्यवस्था केली. बैलगाड्या भरभरून आळंदी ते पंढरपूर जेवढे लोक बरोबर आहेत ना, आता ते लाखात आहेत, त्यावेळेस कमी होते, त्या सगळ्याच्या अन्ना पाण्याची व्यवस्था आणि माऊलींच्या स्वतःच्या नैवेद्याची, त्रिकाळ पूजेची सगळी व्यवस्था, नव्हे राहण्यासाठी तंबूच्या व्यवस्थेसह शितोळे सरकारांनी ती व्यवस्था पाठवली. ही गोष्ट आहे 1832 सालातली. म्हणजे आता त्याला 188 वर्ष पूर्ण झाली. यंदाची ती 189 वर्षाची आहे. बैलगाड्या अंकलीवरून आळंदीला आल्या. बरोबर शितोळ्यांनी अनेक गोष्टी केल्या. काय केलं, शितोळ्यांनी घोड्याचा सरंजाम दिला. माऊली जायचे तर त्या प्रतिष्ठेत गेले पाहिजे. पालात मराठी लष्कर ज्या पद्धतीनं डामडोलानं जातं तसं माऊली पंढरपूरला गेले पाहिजे. म्हणून 2 कळसाचा तंबू माऊलीला आणि बाकीच्या सगळ्याच्या साध्या राहुट्या या पद्धतीने जाण्याची व्यवस्था शितोळे सरकारांनी केली. मग माऊलीच्या हिशोबानं माऊलींसाठी सकाळची पूजा असेल, दुपारची आरती असेल, नैवेद्य असेल, ही व्यवस्था सगळीची सगळी, म्हणजे आरतीच्या कापूर आणि वातीपासून ते महानैवेद्याच्या पूर्णापर्यंत सगळी व्यवस्था शितोळ्यांनी केली. आजही ते शितोळे करतायत. सवळ्यात स्वयंपाक करणं, देवाला दाखवणं, माऊलीची आरती करणं, पूजा करणं, या सगळ्या गोष्टी शितोळ्यांकडून अजूनही होतात. पण शितोळे एवढ्यावर थांबले नाहीत. शितोळ्यांनी यासाठी माऊलींच्या बरोबर हत्ती सुद्धा पाठवला, जरी पटका पाठवला, त्यासाठी घोडेस्वार पाठवले. इतक्या गोष्टी शितोळ्यांनी केल्या. आणि मग सोहळा जो आला तो वाजत गाजत हत्तीवरून, घोड्यावरून, माऊली एका घोड्यावर स्वार आहेत, दुसऱ्या घोड्यावर जरीपटका, मराठ्यांचं निशाण, दोन्ही अर्थानं अध्यात्माची उन्नती दर्शवणारं निशाण आणि मराठी सत्तेची जलद दिल्लीवर बसवणारं निशाण, ज्याला जरीपटका म्हणतो, ते घेऊन हे पंढरपूरला आले.
पण आप्पाजीराव ते वारकरी हृदयाचे. आप्पाजीरावने हे सगळं पाठवलं, घरी नाही बसले. आळंदीतून निघण्याच्या दिवशी आप्पाजीराव स्वतःच आळंदीत आले. पहिली वारी शितोळ्यांनी अशी केली. आळंदी ते पंढरपूर माऊली निघाले, पण प्रारंभाला शितोळे आले, आळंदीत आले, आप्पाजीराव पहिल्यांदा आले, आणि मग ती पुढे पंढरपुरापर्यंत. मग बाकी सगळा लवाजमा सरंजामाला बरोबर चा उल्लेख आहे. कशासाठी? व्यवस्थेसाठी. नुसती व्यवस्था नाही, रक्षणाचोर, दरोडेखोर, लुटावणी त्रास देऊ नये, याही व्यवस्थेचं लक्ष आप्पाजीरावाने केलेलं आहे. काही ठिकाणी असेही उल्लेख आहेत की शितोळ्यांच्या आधी काही काळ औंधकर सरकारांनी हत्तीची आणि घोड्याची व्यवस्था केली होती. मात्र पुढे शितोळ्यांनी चालवलं ते अव्याहत आजच्या दिवसापर्यंत चालू आहे. आज कोरोनामुळे परिस्थिती बदलते, त्याचा विचार आपण करणार आहोत. हे झालं आर्थिक व्यवस्थेचं, हे झालं संरक्षणाचं. पण देव जायचा तर त्याच्याबरोबर भजन हवं ना. हे नुसतं कसं देव न्यायचा? देवासाठी भजन पाहिजे. आणि म्हणून जसं आप्पाजीरावाचा मानही मोठा होता. आप्पाजीराव सैन्याच्या पद्धतीनं सेना हर दुसहस्त्री म्हणजे 2000 सैन्यावरचे सरदार होते, 2000 सैन्याचे सेनापती होते. तसं भजन करण्यासाठी कुणाची तरी आवश्यकता आहे. म्हणून आता कुणाला भेटलं पाहिजे? आता हैबत बाबांच्या हिशोबानं, त्यांच्या परिचयाप्रमाणे किंवा महाजी शिंद्यांच्या परिचयाप्रमाणे मल्लाप्पा वास्करांचं घर ज्ञातच होतं. आणि म्हणून हैबत बाबांनी पंढरपुरात येऊन जसं अंकलीला गेले तसं ते वाशीला राहत होते. वास्कर पंढरपुरात नाही, वास्कर वाशीला राहत होते. वाशीला जाऊन त्यांनी त्यावेळेस वास्करांची भेट घेतली. यावेळी मल्लाप्पा समाधिस्थ झाले होते आणि त्यांचे नातू तुकोबादादा वास्कर हे वारीच्या परंपरा चालवत होते. पंढरपूरच्या वास्कर घराण्याची परंपरा चालवत होती. आणि म्हणून तुकोबादादांची भेट घेतली आणि तुकोबादादांनी आनंदानं सांगितलं, देवा पुढे भजन करत जायचं, नाहीतर मग काय करायचं. वारकरी पण जे आहे ते त्यासाठीच आहे. मल्लाप्पांनी तेच सांगितलं, हेच करणे आम्हा काम, बीज वाढवावे नाम. त्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर तयार आहे. आणि मग आप्पाजीराव, हैबत बाबा आणि तुकोबादादा वास्कर यांनी माऊली पुढे 3 विडे ठेवले आणि तिघांनी 3 विडे उचलले. याच्याबद्दल आम्हाला काही नको. हा विडा घेतलाय तो विडापणाचा आहे. ही परंपरा अव्याहत चालवण्यासाठी आज विडा उचललाय. आणि या तिघांची घर आज वंश परंपरेनं हे ब्रिज. आज त्यातल्या कुणालाही वेगळं काही धन यासाठी दिलं जात नाही, वेगळा काही मान केला जात नाही. केला जातो फक्त आळंदीत. काय? आळंदीत त्यांना मानाची नारळ दिले जातात, मानाची पागोटे दिले जातात. एवढीच गोष्ट. हे मानाचा नारळ म्हणजे मानाचा नव्हे, सत्काराचा नव्हे, हा नारळ माऊलीच्या प्रसादाचा आहे. म्हणून हे सगळे लोक हे ग्रहण करतात. असं आहे. अशा पद्धतीने ही वारी आता जी संप्रत चालू आहे ती आपल्यापर्यंत आलेली आहे. जसं ज्ञानोबारायाच आहे तसं तुकोबारायाकडेही वारीच्या परंपरेला जसं शेतोळ्यांनी मदत केली तशी तुकोबारायाकडे सुरुवातीला सरदार दाभाडे, खंडेराव दाभाड्यांचं घर आहे ना तळेगावातलं, त्यांनी आपले घोडे, लष्कर आणि खर्चाची व्यवस्था करून दिली. काळोखात ती पुढे बंद पडली. त्याचा विचार आता करण्याचा नाही. म्हणजे वारी अशा पद्धतीनं बदलत नाही, चालत होती ती अशा पद्धतीनं होती. आता जी रूढ आहे, पण वारी म्हणलं ना, आता संप्रत लोक चालत फक्त येण्याला वारी म्हणतात. वारी चालली. वारी नाही चालत. वारीसाठी दिंडी चालते, वारीसाठी सोहळा चालतो, वारीसाठी वारकरी चालतात. पंढरपुरात येते आणि जाते ती मग वारी, पंढरपुरात धरते ती वारी. असं ते वारीचं महात्म्य आहे. मग अशी आपण बोलताना सांगितलं की हे सगळं घडलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या आधी काय काय होते, 184चा शिलालेख पाहिला. असंच अजून एक ज्ञानेश्वर माऊलींच्या आधीचा आळंदीचा आणि पंढरपूरचा संपर्क असणारा विशेष ऋणानुबंध, आळंदीतनं पंढरपूरला येणारा किंवा आळंदी पंढरपूरचा ऋणानुबंध काय आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या आधी शके 1339 म्हणजे माऊलींच्या आधी सुमारे 50 वर्षाच्या साधारण दरा आधी आळंदीत ज्ञानेश्वर महाराजांच्या शेजारी आज हरेंद्र स्वामींचा मठ आहे. या मठात काही वर्षापूर्वी एक समाधीचं उत्खनन सापडली, संपर्क मिळाला सगळा. कृष्णास्वामी नावाच्या एका संन्याशाने तिथं समाधी घेतली, त्याची समाधी सापडली. या हरेंद्र मठात ती समाधी आहे. पण ही समाधी कशी ओळखली गेली तर या समाधीवर परमात्मा पांडुरंग आणि रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. म्हणजे माऊलीच्या आधी आळंदीत
परमात्मा पांडुरंगाच्या मूर्ती असलेले ठिकाण म्हणजे वारकरी असल्याशिवाय तर कृष्णस्वामीच्या समाधीवर मूर्तीवर पांडुरंग ठेवला गेला नाही. आणि त्या मूर्तीच्या काळशास्त्राचा विचार करतात की त्या आधी कित्येक वर्षांच्या शतकांच्या 200-400 माहित नाही. म्हणजे आळंदीचा आणि पंढरपूरचा संपर्क माऊली बरोबरच त्यापूर्वी अशा पद्धतीने आहे. म्हणून या सगळ्यांचा विचार करून ही परंपरा अशा पद्धतीनं आजपर्यंत आपल्या पुढं चालतीये. आणि मग ते प्रस्थान ते आज होत आहे. ते प्रस्थान काय आहे ते थोडक्यात मगाशी पाहिलं. आणि प्रस्थान करून आळंदीवरून पंढरपूरला चालत येतो आपण. ते 18 दिवस अव्याहत वारी करत म्हणजे वारीसाठी चालत पंढरपूरला येतो. ते 18 दिवस. मी फक्त आळंदीचा विचार मांडतोय बरं का. म्हणजे तुकोबारायांचा विचार आणि आळंदीचा एकच आहे, कारण ते दोघं एकत्रित येतात म्हणून. आणि तुकोबाराय आणि माऊली यांचा विचार केला तर ज्ञानोबा तुकाराम हा मध्यम पदलोपी समाज असल्यामुळं या दोघांच्या पोटात सकल संत येतात म्हणूनही तोच विचार मी मांडतोय. काही लोकांना जास्त दिवस लागतील तो विषय वेगळा, पण आळंदीवरून पंढरपूरला यायचं असेल तर केवळ 18 दिवस लागतात. केवळ म्हणजे मी वेगळ्या भाषेत वापरतो. 18 दिवस का? सरळ जर विचार केला रोज विशिष्ट अंतर चाललं तर आळंदीला जायला 8 दिवस पुरेसे. हा बरोबर आहे. रोज आळंदीला जायला 31 किलोमीटर चालला आणि 31 किलोमीटर रोज मनुष्य चालू शकतो. आजही ते करू शकतो. महिन्याचे अनेक वारकरी आळंदी पंढरपूर करतात. ते 8व्या दिवशी पंढरपुरात येतात. पंढरपुरातून निघाल्यापासून 8व्या दिवशी आळंदीला पोहोचतात. पण तरी सुद्धा आळंदीतून माघ वद्य सप्तमीला निघावं आणि पंढरपुरात दशमीला पोहोचावं याचं कारण एक वेगळ्या पद्धतीने माऊलींनी आपल्याला घालून दिलं आहे. तुकोबारायांनी घालून दिलेला आहे. त्याचा विचार वेगळ्या अर्थानं करता येण्यासारखा अनेक गोष्टी आहेत. काय आहे, आपण जेव्हा भागवताचा विचार करतो म्हणजे दिवस कमी नाहीत जास्तही नाहीत त्याचा विचार इथं मांडायचा आहे. 18 दिवस का? 18 पेक्षा जास्त दिवस रोज 10 किलोमीटर चालत येऊन 21 दिवस लागतील किंवा 23 दिवस लागतील. रोज 25 किलोमीटर चाललं तर 10व्या दिवशी पंढरपुरात येईल. पण इथं 18च का? त्याचा विचार असा आहे की 18 या गोष्टीला संप्रदायाच्या दृष्टीनं किंवा आपल्या हिंदू धर्माच्या दृष्टीनं अनेक विचारांचा आहे, अनेक गोष्टींचं चिंतन आहे. त्यातला एक वेगळा विषयानं मांडतो. अनेक गोष्टीचा विचार व्यक्त करायचा आहे. आपण भागवत सगळ्यांनी ऐकलाय. भागवताचा प्रारंभ कथा जी आहे ती धुंदुकारीची कथा आहे. अनाचारी एका ब्राह्मणाच्या पोटी पुत्र जन्माला आला. ब्राह्मणाने नवसानं पुत्र प्राप्त केला पण तो अनाचारी निघाला. आपला धर्म लोप त्या सगळ्या गोष्टीनं त्याचं सगळं पुण्य संपून गेलं आणि तो नरकात पडला. त्याचा धाकटा भाऊ मात्र गोकर्ण हा मात्र सदाचारी होता. त्याने आपल्या भावाचं वर्तन आवडलं नाही आणि म्हणून तो तिथून घर सोडून निघून गेला. आणि भाऊ मेल्याचं त्याला तीर्थयात्रेत असताना कळालं. पुढे तो म्हणजे त्या धुंदुकारीनं 5 वेश्या ठेवल्या, घरात आणून ठेवल्या, घरात जुगार केला, अनेक गोष्टी अनेक पापं केली आणि त्यातून संपत नाही ना ते. आणि त्यातून वेळ बघा बरं का महाराज, नाही तर मी चालत जाईन आणि तुम्ही. आणि धुंदुकारीच्या त्या पापाचं सगळं शेवट तो नरकात पडला. त्याचा मृत्यू आला. सरळ आहे, स्वाभाविक आहे, कधीतरी मृत्यू येणार. आणि धुंदुकारी मेला. आणि हा मेल्याची वार्ता त्याच्या बंधू गोकर्णाला कुठेतरी तीर्थक्षेत्री कळाली. आणि मग तीर्थक्षेत्री काही झाला तरी आपला भाऊ आहे, त्याला मोक्ष मिळावा म्हणून त्यांनी तीर्थावर श्राद्ध घातलं आपल्या भावासाठी. आणि श्राद्ध घातल्यावर तो धुंदुकारी तिथे आला आणि तो म्हणला माझी पापं इतकी आहेत की कुठल्या तीर्थात माझं श्राद्ध घातल्यानं, काही स्नान केल्यानं, तर्पण केल्यानं ती पापं धुवून जाणार नाही. त्याच्यासाठी वेगळा मार्ग पाहिजे, तू काहीतरी ते कर. आणि मग हा गोकर्ण अनेक ठिकाणी हिंडू लागला, काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे. आणि मग त्याला एक महात्म्याने सांगितलं काय, तर तू भागवताचं पारायण कर, भागवत ऐक, श्रवण कर. म्हणजे काय होईल, भागवताची भक्ती हृदयात येईल आणि तो मुक्त होईल. आणि मग या गोकर्णानं भागवताचं श्रवण केलं, पारायण केलं. आणि जसा एक एक स्कंद भागवताचा वाचत चालला किंवा श्रवण करत चालला तसा तो धुंदुकारी तो एका काठीत म्हणजे नरकात जो पडला होता त्याच्या एक एक गाठी, काठी म्हणजे बांबू सांगतो, बांबूच्या वर खाली गाठ असते ना, एकेका पोकळीत ती एक एक गाठ फुटत 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 तो शेंड्यापर्यंत गेला. आणि मग शेवट भागवताच्या समाप्तीबरोबर त्याला मोक्ष प्राप्त झाला. म्हणजे भागवताच्या श्रवणानं धुंदुकारीच्या संसारातल्या अडकलेल्या गाठी म्हणजे प्रेतयोनीत पडलेला धुंदुकारी सुद्धा मुक्त झाला. तसं त्याचा संपर्क जर इथं विचार करायचा झाला तर ते 18 दिवसाचा विचार आपण तशा पद्धतीने 18 दिवस पंढरपुरात चालत येणं, परमात्म्याचे चिंतन करत येणं म्हणजे
प्रस्थान. मगाशी जे आपण चिंतन मांडलं ते या पद्धतीने आहे. मग 18 काय आहेत? तर सगळ्यात पहिल्यांदा आहेत ते ज्ञानेश्वरीचे 18 अध्याय आहेत. ते भगवद्गीतेचे 18 वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं सगळा विचार व्यक्त करून सगळं करून तू माझ्यापाशी यायचा मार्ग, मग तू ज्ञानसन्यास असेल, कर्मयोग असेल, मग अर्जुन विषाद योग असेल किंवा अन्य कोणताही अध्याय असेल, या सगळ्या गोष्टीतून शेवट तुला कुठे यायचा आहे तर ते माझ्यापाशी यायचं आहे. तो मार्ग माऊलींनी आपल्याला ज्ञानेश्वरीच्या द्वारा सांगितला, म्हणून ते 18 दिवस 18 अध्यायाचे असं मला वाटतं. तर वेगळा आधार पण सांगतो. काय आहे, ज्ञानेश्वर माऊली आळंदीतून निघाल्यापासून पंढरपुरात येईपर्यंत एका व्यक्तीला एक विशिष्ट काम दिलेलं होतं. कुणाला? तर ते काम ज्ञानेश्वर महाराजाच्या मातुल घरी आजोळ घरात होतं. पहिल्या दिवशीचा मुक्काम ज्ञानेश्वर माऊलींचा आजोळ घरात आहे. त्या आजोळ घराचं शेदोपंत कुलकर्ण्याचं ते घर, त्या आजोळ घरातल्या व्यक्तीकडे ते काम होतं. काय होतं? आळंदी ते पंढरपूर माऊली बरोबर यायचं आणि रोज संध्याकाळी देव थांबले की एक अध्याय माऊली पुढे वाचून दाखवा. हे काय दाखवतं? हे 18 पायऱ्या पांडुरंगाकडे जाण्याच्या रस्त्यातले 18 अध्याय, मुक्तीचा मार्ग म्हणजे 18 दिवस आहेत. दिवस कमी आणि जास्त का नाहीत ते या पद्धतीने आहे. म्हणजे असा विचार अस्तित्वात आणण्याचं कारण ते आहे. त्याच्या मागे अनेक दुसऱ्या गोष्टी आहेत. काय आहे? 18 गोष्टी अनेक आहेत. 18 पुराण आहेत. मग ते स्कंद आहे, पद्म आहे, नारद आहे, शिव आहे, वराह आहे, विष्णू आहे, गरुड आहे, भागवत पुराण आहे, देवी पुराण आहे, ब्रह्म पुराण आहे, मत्स्य पुराण आहे, लिंग पुराण आहे, मार्कंडेय आहे, ब्रह्मांड आहे, ब्रह्मवैवर्त, सगळी पुराण आहेत. पण ही सगळी पुराणं 18 पुराण आहेत. जशी 18 पुराण आहेत तशी 18 उपपुराण आहेत. त्यांची संख्या 18च आहे. या सगळ्या पुराणाचं ज्ञान शेवट काय सांगतं तर परमात्म्याची प्राप्ती सांगतं. हे सगळं ज्ञान होऊ नये काय प्राप्त करायचं आहे तर तो परमात्मा प्राप्त करायचा आहे. म्हणजे ज्ञान गिळोनी का गोविंद या पुराणात सुद्धा असला तरी तो काय आहे तर तो असा आहे. म्हणजे मगाशी जी धुंदुकारीची कथा सांगितली ती 18 दिवस आपल्या प्रापंचिक विवंचनेतल्या, आपल्या जन्माच्या गतजन्मीच्या झालेल्या पापाच्या एक एक गाठी तुटत तुटत तोडत तोडत पंढरपूरला जाणं म्हणजे हे 18 दिवस आहेत. 18 अजून एका पद्धतीने विचार आपण व्यक्त करता येऊ शकतो. 18 सिद्धी आपल्याकडे सांगितली आहेत. त्यातल्या 8 महासिद्धी आहेत आणि 10 उपसिद्धी आहेत. सिद्धी म्हणजे काय? आणिमा, गरिमा, लगिमा, अदृश्यदर्शी, निसर्ग शक्ती, प्रभुत्व, वशिता म्हणजे वशीकरण, कामपूर्तता, तहानभुकेचं नियंत्रण, दूरश्रवण, दूरदर्शन. दूरदर्शन त्यावेळेस अशक्य वाटतंय, आता ते शक्य आहे. धृतराष्ट्राला संजयानं भगवद्गीता बसल्या जागेवर सांगितली, ते दूरदर्शन करून दूरश्रवण करून सांगितली. आता मोबाईलवर करतो आपण, त्यामुळे ते सहज शक्य आहे. म्हणजे त्या 18 सिद्धी त्या रोज एक एक सिद्धी प्राप्त करणं किंवा केलेल्या सिद्धी प्राप्त कशासाठी कराव्या? तो लहान शरीर धारण करणं, मोठं धारण करणं, लोकांचं दुःख संपवणं, संकल्प सिद्धी करणं, गती मनानं पाहिजे तशी करणं, परकाया प्रवेश करणं, या सगळ्या सिद्धी आहेत. या कशासाठी आहेत? या आपलं महत्व वाढवण्यासाठी नाही आहे. यातले काही सिद्धी संतांनी चमत्कार करून दाखवल्या. तोंडबंदादांच्या चरित्रात आपल्या सगळ्याचे प्रमुख गुरु आहेत. ती सिद्धी आहे चंद्रभागेचं तूप पाण्याचं तूप करून दाखवलं, तुपाचं पाणी करून दाखवलं. मग या सिद्धी प्राप्त आहेत. पण या सिद्धी कशासाठी? आपला लौकिक वाढवण्यासाठी नाही. या सिद्धी कशासाठी? भगवंताच्या प्राप्तीसाठी. जर सिद्धीत माणूस अडकला ना, भगवंत प्राप्त होत नाही, तो तिथंच अडकून बसतो. तर ते 18 सिद्धीच्या नंतर मी आहे हे सांगणं म्हणजे हे 18 दिवस आहेत. या 18 सिद्धी प्राप्त करून घ्या आणि केल्यावर 9व्या दिवशी 19व्या दिवशी मग माझ्याकडे सिद्धी प्राप्त होऊनही जे मिळालं नाही ते द्यायला मी समर्थ आहे, किंवा सिद्धी प्राप्त केल्यावरही जे आहे तो मी आहे. काय होतंय? मला शंका येते रे, बंद पडले गोळ होईल असं वाटतं. 9 वाजले. ह्या गोष्टी, ह्या प्राप्तीसाठी 18 दिवस चालणं म्हणजे पांडुरंगाच्या पुढं प्रस्थान करून येणं असं आहे. अजून एक विषय आहे, 18 नावाडी सांगितले. ही आपल्या जीवनाची नाव तरण्यासाठी, हा जो संसाराचा तारुयानं पलटाला जायसाठी ते 18 नावाडी सांगितले. ते 18 नावाडी म्हणजे 18 दिवस आहे. 18 नावाडी काय म्हणाल तुम्ही? नावाडी म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, कान, डोळे, नाक, त्वचा आणि जीव, ही पंच ज्ञानेंद्रिय याच्या मार्गाने भगवंताची प्राप्ती करता येऊ शकते.
पंचकर्मेंद्रिय वाचा आणि म्हणजे तोंड, हात, पाद, अजून 2 गोष्टी आहेत. 5 प्राण आहेत. प्राण, पान, व्यान, उदान आणि समान. आणि याशिवाय मन, बुद्धी आणि अहंकार ही 18 नावाडी सांगितली किंवा हे 18 गोष्टी आहेत की यातून तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती करता येऊ शकते. म्हणून हे 18 दिवस ठेवलेले आहेत. एवढा सूक्ष्म विचार संतांनी केलेला आहे. याहून वेगळा 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 विचार करता येऊ शकतो. त्याची जोडणी 18 मनाच्या अवस्था आपल्याला सांगितलेल्या आहेत. काय आहेत त्या मनाच्या अवस्था? मन, बुद्धी, चित्त, अहंकार, वासना, कल्पना, स्मृती, कर्म, अविद्या, मल, प्रकृती, माया, जीव, ब्रह्म, विराट आणि अनिवानिक देह, पूर्जष्टक आणि देह, अंतर्बाह्य दृष्टी असणारा. ह्या 18 मनाच्या अवस्था आहेत. ह्या सगळ्या अवस्थेतून जेव्हा तुम्ही पार पडाल तेव्हा तुम्हाला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. म्हणून हे 18 दिवस आपल्याला संतांना सांगितले. बरं, यात अजून एक गंमत आहे. आता ती गंमत वेगळी आहे किंवा वेगळ्या अर्थानं लावू शकते. आपल्याकडे 18 पगड जाती आहेत. काय आहेत? कुंभार, कासार, तेली, न्हावी, परीट, कलाल, कोष्टी, तांबोळी. तांबोळी म्हणजे मुसलमान नव्हे. तांबोळी म्हणजे तांबूल. तांबूल हा संस्कृत शब्द आहे. तांबूल म्हणजे विडा. ती विड्यासाठी काम करणारी ते तांबोळी. झारी, सुतार, अशा 18 सोनार, 18 वेगळ्या वेगळ्या जाती आहेत. या 18 जातींना घेऊन बरोबर जाणं म्हणजे दिंडी आहे. या 18 जातींना बरोबर घेऊन पंढरपुरात येणं म्हणजे मुक्ती आहे. एकट्यानं येणं म्हणजे मुक्ती नव्हे. आणि तीच प्रतीती या 18 दिवसात जेव्हा आपण चालतो तेव्हा एका पंक्तीला बसल्यावर एक शेजाऱ्याला विचारत नाही की तू कोण्या गावचा आहे. एक शेजाऱ्याला विचारत नाही तुझं नाव काय. एक शेजार तो म्हणतो तू माऊली आहे, हा म्हणतो तू माऊली आहे. सगळे एकमेकाला माऊली म्हणतात. सगळे एकमेकाला आई म्हणतात. सगळे एकमेकाला बंधू म्हणतात. सगळे एकमेकाला बाप म्हणतात. सगळे एकमेकाला देव म्हणतात. सगळे एकमेकाला वारकरी संबोधतात. त्याशिवाय दुसरं संबोधन नाही. तू तेली आहे का, तू तांबोळी आहे का, तू ब्राह्मण आहे का, तू शूद्र आहे का, कुणीही कुणाला विचारत नाही. आणि कुणीही कुणाला हीन यातीचा उल्लेख किंवा वर्तनही करत नाही. 18 जातीला बरोबर घेऊन एकत्र एक एक जातीची बंधनं गळत पडणं आणि मोक्षाला जाणं म्हणजे प्रस्थान. अशीच 18 तीर्थक्षेत्र आपल्याकडे सांगितली आहेत. प्रमुख तीर्थक्षेत्र गंगाद्वार, जलपूर्णा, बद्रिका, प्रयाग, सरस्वती, बिलावल, शाळीग्राम, श्रीरंग, अनंतसिंग, शिवक्षेत्र, पुरुषोत्तम अशी 18 क्षेत्र सांगितली. या 18 क्षेत्राचं पुण्य हे तुम्ही जर पंढरपूरच्या वाटेनं 18 दिवस चालला तर तुम्हाला प्राप्त होईल. किंवा 18हून जे जास्त आहे, जसं 24हूनही वेगळा तसं या 18हून जो वेगळा आहे तो 19व्या दिवशी मी आहे. 18च्या सगळ्यानंतर मी आहे. याचा अर्थ 18ची प्राप्ती होणार आहे आणि 18 नंतर 19वा मी आहे किंवा 18हून वेगळा असा मी आहे. हे सगळं परमात्मा आपल्याला या पद्धतीने सांगतोय. आपल्या हिंदू एकक पद्धतीप्रमाणे, गणन पद्धतीप्रमाणे अजून एक 18वा गण येत आहे. काय आहे? 18 ही संख्यावाचक सूत्र आहेत. म्हणजे एकक, दशक, शतक, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, शतकोटी, खर्व, निखर्व असं शेवट जे आहे ते परार्ध आहे. आणि ते परार्ध आहे ते 18 आहे. म्हणजे या कोणत्याही जगाच्या संख्येत जरी तू बसायचं ठरलं तरी शेवट मी आहे. 19वा तुम्ही आहे. 18 परार्धानंतर कोण आहे तर मी आहे. एककचा एक, त्याच्या आधीचा 0 ही मी आहे आणि त्याच्यानंतरचा परार्धानंतरचा 19वा तोही मी आहे. आणि त्याची प्राप्ती 0 परार्धापर्यंत करणं म्हणजे 18 दिवस चालत येणं आहे. म्हणून या 18 दिवसाला त्या पद्धतीने संतांनी आपल्याला मांडलेला आहे. आणि कर्मधर्म संयोगानं आपल्याला ते परमात्म्यानं सगळं सुख दिलंय. आपण ते करतो आहोत. परंपरेनं पिढ्यानपिढ्या ती वारी करतो आहोत. मग ते धोंडोपंत दादा असतील, धोंडोपंत दादाचे शिष्य म्हणून आपण असू, पण नुसती वारी करतो असं नाही हो. देवाची सेवा करतो तीही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतो. आपण धोंडोपंत दादाच्या शिष्य परिवार माऊलींच्या पुढे कीर्तन करतो, नुसतं वारी करतो, आळंदीवरून पंढरपूरला येतो, इथला वारीचा क्रम करतो असं नाही. माऊलींची सेवाही करतो. आषाढाच्या शुद्ध दशमीच्या दशमीच्या दिवशी सकाळी वाखरीच्या तळावर धोंडोपंत दादांची सेवा आहे. त्याला विशेष महत्व आहे. कारण धोंडोपंत दादांना या युगातला म्हणजे आधुनिक युगातला शेवटचा महात्मा म्हटलं जातं. आणि म्हणून सगळ्यात शेवटची सेवा माऊलींपुढे आहे ती धोंडोपंत दादाची आहे.
माऊलींच्या माग, रथाच्या माग 20 नंबरची दिंडी आहे, ती धोंडोपंत दादाची आहे. म्हणजे माऊली बरोबर या सगळ्या 18 गोष्टी मी ज्या सांगितल्या त्याची अनुभूती घेत परमात्म्याच्या प्राप्तीसाठी 18 दिवस चालतो, की या पद्धतीने आपण चालतो. तसंच तुकोबराय बरोबर चालतो. तिथं तर दिंडीचा 3रा नंबर आहे आणि 3 कीर्तन आहेत. एक इंदापुरात आहे, एक अकलूजात आहे आणि एक सराटीत आहे. बरोबर आहे ना, पुण्यात आहे. 3 कीर्तन आहेत. म्हणजे धोंडोपंत दादांच्या आणि त्या फडाच्या भाग्याचा लोकांना हेवा वाटावा. परंपरेनं 100 वर्ष चालतून माऊली पुढे कीर्तन करता येत नाही अशी काही घरं आहेत, पण तरी सुद्धा शेवटचा संत म्हणून धोंडोपंत दादांची सेवा माऊली पुढे आहे, असं ती विशेष आहे. आणि त्या सेवेत आपण सगळे भक्त लोक दादाचे पाईक म्हणून चालतो, हे आपलं परम भाग्य आहे. आणि म्हणून धोंडोपंत दादांना माऊलींची जेव्हा पालखी प्रस्थान निघते त्यावेळी मानाचा नारळ दिला जातो. ते सेवक म्हणून ही सेवा 18 दिवस या पद्धतीने ते निष्ठेनं पार पाडतायत म्हणून, वारकरी परंपरेत ते एकनिष्ठ आहेत म्हणून, परंपरेला कुठं खोट येऊ देत नाहीत म्हणून, परंपरा अव्याहत चालत आहेत म्हणून, किती गोष्टी सांगाव्यात, अनेक गोष्टी. हे परंपरा चालवणारे लोक आहेत ना, त्या सगळ्यांना मानाची नारळ आहे. मग ते नारळ गंमत म्हणून दिलेलं नाही, त्यांनी माऊलीसाठी काहीतरी केलेलं आहे. माऊलीसाठी म्हणजे वारकरी संप्रदायासाठी. वारकरी संप्रदाय विजिगुषी व्हावा, वर्धिष्णू व्हावा, पांडुरंगाच्या प्रति लोकांना जाण्यासाठी व्हावा म्हणून अनेक गोष्टी अनेक लोकांनी केलेल्या आहेत. आणि या गोष्टीत मी त्याच परंपरेत जन्माला आलो. मी परमात्मा पांडुरंगाच्या परंपरेनं सेवा करणाऱ्या बडवे घरात जन्माला आलो. त्यातून प्रल्हाद महाराज बडव्यांच्या घरात जन्माला आलो. त्यांच्यापासून मी 10वा. प्रल्हाद महाराजांनी केलेलं वारकरी संप्रदायातलं काम अमौलिक आहे, सगळ्यांना ते पाठ आहे. मगाशी मी सांगितलं ज्ञानोबा तुकारामाचा मंत्र प्रल्हाद महाराजांच्या द्वारा देवांनी लोकांपर्यंत पोहोचवला. असंच अजून 2 गोष्टी आहेत. प्रल्हाद महाराजांनी पांडुरंगाची मूर्ती यवन शासन समय रक्षण केली आहे. प्रल्हाद महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतानुभव ग्रंथाचा अनुवाद संस्कृत मध्ये करून तत्कालीन मध्यवर्ती भाषा जाणणाऱ्या संस्कृत विद्वानांप्रती ती पोहोचवली आहे. त्यामुळे अमृतानुभवाचं महात्म्य हिंदुस्थान नाही. तर माऊलींचा हा पालखी सोहळा सुरुवातीला जेव्हा होता आणि तुकारामासाठी आपल्या व्यवस्था पेंढरपुरात आल्यावर राहण्याची बडवे कुळाकडून चालवलेली आहे. जेव्हा माऊलींना स्वतंत्र पेशव्यांचे सरदार आत्रे त्यांची एक शाखा पंढरपुरात स्थिर झाली, त्यांनी आपली जागा 1818 मराठ्यां आणि त्यात आता सासवड कसं जायचं पंढरपुरातच राहिले. त्या सरदार आत्रेंनी आपल्या जागेचा काही भाग त्या चरणी केला. इथं जागा झाली तोपर्यंत माऊली बडव्यांच्या घरात राहत होती. पालखी सोहळ्यासाठी महत्वाचं आहे. बडव्यांना मांडलं जातं म्हणून पालखी सोहळ्यात बडव्यांना मानाचं पागोट दिला जात. अजून एक गोष्ट बडव्यांची होती का, करायचं म्हणजे माऊलींच्या पादुका उचलायच्या आणि पालखीत ठेवायच्या. हा मान किंवा हे काम बडव्यांचं होतं. त्यांना पांडुरंगाचे प्रतिनिधी समजून आणि बडव्यांनी माऊलींप्रती केलेल्या अनेक गोष्टींचा उपकाराचा विचार करून हैबत बाबांनी आणि पुढच्या अनेक पिढ्यांनी तो विचार ठेवून हा पादुका उचलून पालखीत ठेवण्याचं बडव्यांनाच आमंत्रण देऊन नेऊन ते केलं जात होतं. काळाच्या ओघात पुढे स्कीम झाली, अनेक गोष्टी बदलत गेल्या आणि त्यात याही गोष्टीत काही बदल होऊन गेले. पण या सगळ्या गोष्टी अशा वेगळ्या. आमचे आजोबा परमपूज्य दत्तात्रय काशीनाथ बडवे धोंडोपंत फडावरचे आपल्या सगळ्यांचे गुरु असणारे, त्यांनी माऊलींची तुकोबरायची सेवा आमरणापर्यंत अनेक वर्षे केली. तुकोबराय पुढे कीर्तन करावं, माऊली पुढे कीर्तन करावं, आळंदीत कीर्तन करावीत. म्हणजे 2 पद्धतीनं भाग्य दत्तोबा बडव्यांना आमच्या आजोबांना लागलं. एक धोंडोपंत दादाचे प्रतिनिधी म्हणून कीर्तन करावं आणि दुसरं बडवे म्हणून कीर्तन करावं. कृष्णाष्टमीच्या उत्सवातलं पहिलं कीर्तन माऊलींपुढचं बडव्याचं आहे. तसंच ते दत्तात्रय काशीनाथ बडव्यांनी आपल्या सगळ्यांच्या परमगुरूंनी ते कीर्तन अनेक वर्ष केलेलं आहे. माऊलींच्या समाधी सोहळ्यातही द्वादशी दिवशी संध्याकाळचं कीर्तन बडव्यांचं आहे, ते त्यांनी केलंय. आणि आता आपल्या सगळ्याचे गुरु असणारे, आमचे धाकटे बंधू असणारे
प्रसाद महाराज बडवे वडिलांची, बडव्याची आणि धोंडोबंद दादांची परंपरा दोन्ही कीर्तन ते करतात. माझ्या सौभाग्यानं त्या कीर्तनाला मी उपस्थित राहायला मिळतं हे माझं भाग्य. आपणही दादांच्या फडावरचे अनेक लोक या कीर्तनाला असतात. दादांच्या फडाची सेवा म्हणूनही कीर्तन आहे असं दुहेरी सौभाग्य लाभणं ही विरळा गोष्ट आहे. म्हणजे मी मगाशी एक पिढ्या सेवा करून वारकरी संप्रदायाचं गुणगौरव करून माऊली पुढं पालखी सोहळ्यात कीर्तन करता येत नाही, विणा मंडपात माऊलीच्या परंपरेत कीर्तन करता येत नाही, याचं दुःख अनेक महाराज मंडळींना आहे. मात्र दोन परंपरेतून कीर्तन करण्याचं सुख आणि सौभाग्य आमच्या प्रसाद महाराज बडव्यांना लाभलेलं आहे. त्यांचंच मार्गदर्शन आज सगळ्यांना मिळून ही 18 दिवसाची वारी आपण पार पाडणार आहोत. यंदा दैवानं म्हणा किंवा आता वेगळं चिंतन म्हणता येतं, ठाईच बसवून करा एक चित्त आवडी आळंत आळ व्हावा. यंदा कोरोनामुळं जागतिक दुश्चक्र फिरलं, महामारी आली आणि त्यामुळं आपल्याला पालखी सोहळ्याबरोबर बरोबर सहभागी होता येत नाही. पण माऊलींनी सांगून ठेवले, ठाईच बैसोनी करा एक चित्त, घरी बसा आणि एकचित्ततेने काय करा, आवडी अनंत आळवा, परमात्म्याचं स्मरण करा, चिंतन करा. त्यातला पहिला दिवस चिंतनाचा, घरी बसून श्रवण करण्याचा आपल्या सगळ्यांच्या वाट्याला आला. ते श्रवण करण्याचं मला आमचे धाकटे भाऊ असून प्रसाद महाराजांनी सांगितलं. त्यामुळं मी त्या सगळ्याची प्रसाद महाराजाचा विचार म्हणून त्यांनी ते हेतुता माझ्या गळ्यात घातलाय असं म्हणायला हरकत नाही. का घातलं मला माहित नाही, त्यांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून त्यांनी सांगितलं. सुरुवात सगळीकडे वडव्यांची असते, तसं आज माझी सुरुवात करायला दिली. उद्यापासून ज्ञानेश्वरीचं 18 दिवसाचं चिंतन आहे. पण 18 दिवसाचं चिंतन आहे ते मगाशी सांगितल्याप्रमाणे परमात्म्याच्या प्राप्तीचं चिंतन असलं पाहिजे. 18 दिवसाचं चिंतन आहे ते 18 वेगळ्या वेगळ्या परिमाणाचा परमात्म्याचं सुख मिळालं पाहिजे. फक्त दुःख मुळे माऊली बरोबर चालता येत नाही, आपल्याला सगळ्यांना तुकोबरा बरोबर चालता येत नाही. भजन होती बरोबरची संघाची आहे ती घेता येत नाही. पण आपल्याकडे वारकऱ्यांना म्हणजे परमात्म्याचं समोर राहून पूजन पण आहे, सगुण उपासना पण आहे, निर्गुण उपासना पण आहे. आपण पंत एकच पंत धरणारा नाहीये. डोळे झाकावे आणि भजन करावं, परमात्मा समोर येऊन वारत. डोळे झाकावे आणि मानसवारी करावी. परमात्म्याला दही, दूध, मध, साखर, आरती, उदबत्ती, हार, फुलं, वस्त्र, मानस पूजा करतो ना, तसं पंढरपुरात मानस प्रदक्षिणा करतात. तसं यंदा म्हणजे काय भगवंताची लीला असेल, समस्त वारकऱ्यांनी आपल्या घरात बसून मानसवारी करावी असं परमात्म्याला वाटतंय. खरंच माझे वारकरी त्याही दृष्टीनं पास होत आहेत का हेही त्याला तपासून पाहायचं आहे. म्हणून यंदा हा असा योग आणलाय की काय कोणास ठाऊक. आणि वेगळ्या पद्धतीनं कुणी हट्ट करू नये. कोरोनाचं तर्क आपला जीव राखला पाहिजे. पंढरपुराची वारी अव्याहत चालवण्यासाठी एखाद्या वर्षी बुडली तरी हरकत नाही. पण वारी म्हणजे करत असताना आपली चुकली अशी खंत कोणाला बाळगायचं कारण एक तर ती मानस पद्धतीने करता येणारी आहे आणि दुसरी ती त्यांना म्हणजे मी असं म्हणेन की ज्ञानोबा तुकाराम मगाशी म्हणालो हा मध्यम पदलोपी संवाद आहे, समास आहे. त्या अर्थानं माऊली आपल्या सगळ्याची आई आहे. ज्ञानोबा रायांनी संप्रदायाचा पाया ह्याच्या दृष्टीने घातला, तत्वदृष्ट्यानं, आणि तुकोबाराय कळस झाले. त्यामुळे त्या दोघांच्या पोटात, आईच्या पोटात आपण सगळी बाळ येऊन गेलोय. आपली वारी चुकली असं कोणालाही वाटायचं कारण असू नये. म्हणून घरात बसून आवडी अनंत आळ व्हावा हे आता 18 दिवस आपण केलं पाहिजे. ज्याला जसा वेळ मिळेल तसं ज्ञानेश्वरीचं पारायण करा. 18 दिवस एक एक अध्याय वाचा, 18 दिवस एक एक गोष्टी करा, रोज कीर्तन ऐका, श्रवण करा. आपल्या गावात असाल तर भजन करा, तिथं लोक जमवा. 4 लोकांच्या सर्व श्रवण, कीर्तन, भजन जे 9 विधा भक्ती सांगितली ती करा. श्रवणम पादनम चैव, ते सगळं आपल्याला करता येऊ सारखं आहे, करता येणार आहे. किंबहुना भगवंतानं तशी संधी आपल्या पुढे या पद्धतीने मांडली आहे असा विचार करा. आणि याशिवाय वेगळं काय बोलावं आता, सगळं मला बोलायचं आहे. वेळ कमी दिला, रात्री सांगितलं ना आता सांगितलं की बोला म्हणून, त्यामुळे कमी वेळात जे चुकलं माकलंय ते सगळ्यांनी तुम्ही मला सांभाळून घेतलं. जे चुकलंय ते माझं आहे, जे बरोबर आहे ते पूर्वसुरींचं आहे, संतांचं आहे, ते तुमच्याकडे मांडायचा मी प्रयत्न केला. चांगलं वाटलं ऐकून घ्या, नको वाटलं सोडून द्या. हा असंच आहे. त्यामुळे झालेली सेवा, पहिल्या दिवशीची सेवा मी मगाशी म्हणालो की बडव्यांची सेवा सगळीकडे पहिल्यांदा असते.
तसं धोंडोबन दादाच्या फडावरही दादा स्वतः जेवायला बसल्यावर शेजारी बडव्याला घेऊन बसत होते. तसंच अनेक कीर्तन फडावरच्या परंपरेने पहिली सेवा बडव्याची असते. त्यामुळे दादाच्या फडानं तशी संधी मला बडवे म्हणून आज प्राप्त करून दिली. त्यामुळे झालेली सेवा मी ज्या कुळात जन्मलो त्या प्रल्हाद महाराजांच्या चरणी, दादांच्या चरणी परमपूज्य आणि परमात्मा पांडुरंग आणि ज्ञानोबरायाच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सगळ्यांना बरं वाटलं तर सांगा मला फक्त आता. बरोबर बोलत असतील तर ऐका. काय म्हणतो बसायचं आणि घ्यायचं काय? सामूहिक करू, एकट्याची सेवा नाही आहे इथं. आहे ते सामूहिक. आत्मके देवे येणे वाग्यत्ने तोषावे तोषोरी मत द्यावे फायदा जे कांची व्यंकटी सांडू कर्मी रथी वाढू परस्परे जोडो मैत्री जीवांचे विधांचे धर्म सूर्य तुझे वांछील तो ते राहो प्राणजात सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मान द्यावी अनवरत मंडळी पतरूंचे आरो चेतना चिंतामणीचे गाव मूलती जे अर्णव पियुषांचे चंद्रने जे अलांछन मार्तंडचे तापहीन हे सदा सोये होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण मजी जो आदिपुरुषी अखंडित आणि विशेषी लोकीय दृष्टादृष्ट विजय ये तमणे श्री विश्वेश्वराव हा होईल भान पसाव येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. कुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आज या ठिकाणी आजची पहिली सेवा हरिभक्त परायण आशुतोष महाराज बडवे पंढरपूर यांनी या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी, माऊलीच्या चरणी, दादासाहेबांच्या चरणी समर्पित केलेली आहे. सर्व मुंबईकर मंडळी, विठ्ठल रुक्मिणी सेवा मंडळ, वलवण, दाजीपूर आणि सर्व भाविक भक्त यांच्या वतीने महाराजांचे मनपूर्वक आभार मानतो. आज आमचे हरिभक्त परायण गुरुवर्य प्रसाद महाराज यांच्या शुभदर्शनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. फार आनंद वाटला. धोंडोबन दादा दत्तोबन महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने प्रसाद महाराजांच्या मार्गदर्शनाखाली चाललेला नाम उत्सव काही कारणास्तव फार मोठ्या जगावरती संकट आलं असल्यामुळे यावर्षीची पंढरपूरची वारी आपल्याला जाता येत नाही आणि त्या वारीचा आनंद आपल्याला घरी बसल्या घेता यावा. महाराजांनी सुंदर असं या ठिकाणी वारीचं संपूर्ण मूळ स्वरूप काय आहे, वारी कुठून चालू झाली, आज बडवे महाराजांच्या जे घराणं आहे त्या घराण्याचा अधिकार किती आहे, आज वारीमध्ये दादासाहेबांच्या फडाची किती कीर्तनं असतात, हैवत बाबांपासूनही चालत असलेली वारी अखंड रूपाने आज या ठिकाणी किती वर्षाप्रमाणे चालू आहे. असं सुंदर असं पूर्ण वारीचं स्वरूप आपल्या समोर उभं केलं आणि माऊलीने हा सोहळा केव्हा चालू केला किती उत्तंग प्रमाणामध्ये आहे आणि आपण सर्वांनी याचं सुंदर असं चिंतन या ठिकाणी ऐकलेलं आहे आणि फार आनंद वाटला की आज या ठिकाणी बरीच लोक 40-42 लोक या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि हे सर्व ऐकल्यानंतर असं वाटतं की जरी वारी आपल्याला जाता येत नाही, वारी आपल्याकडून घडत नसेल तरी या ठिकाणी आपण मनाने अंतकरणाने घरी बसून समोरासमोर एक दुसऱ्याला पाहून
या ठिकाणी वारीचा आनंद आपण घेत आहोत. याच्यापेक्षा भाग्य दुसरं काय आहे? ज्ञानोबाराया तुकोबारायांना हेच आमचं सांगणं आहे की बाबा या जगावरती जे आलेले महान संकट आहे या संकटातून लवकरात लवकर सर्वांना बाहेर काढा आणि ही तुमची वारी या लोकांकडून जशी दरवर्षी घडते तशी घडून देत. पांडुरंगाचं दर्शन सर्वांना होऊन देत आणि ह्या आषाढी एकादशीच्या आधीपर्यंत या जगावरचं संकट दूर करून चांगला रिझल्ट या जगामध्ये प्राप्त होऊ दे अशी सर्वांनी आपण विनंती करूया. आज या ठिकाणी आमचे गुरुवर्य प्रसाद महाराज समोर दिसत आहेत. त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि महाराजांनी काहीतरी बोलावं अशी इच्छा आहे. नमस्कार. नमो ज्येष्ठायचे कनिष्ठायचे. आशुतोष पाटलांनी फार सुंदर असं विषय मांडला आणि विषय मांडत असताना त्यांनी जी काय आणखी असणार इतिहासाचा आणि सगळं तारीखवार जे काय आणखी असणार सांगितलं त्याला अधिक महत्व आहे बरं का. कधीही आणखी असणार इतिहास पाहत असताना त्या दृष्टिकोनानं आणखी असणार जेव्हा आपण पाहतो ते अधिक आणखी असणार त्याच्यामध्ये भर पडत जातं. फार सुंदर विषय मांडला. आणखीन मला असं म्हणायचं आहे की हा वारीची जी काही सुरुवात जी झाली हैबतराव बाबांची आणखीन शितोळेंची आणखीन वास्करांची जी काही आणखीन असणारी गाठ जी पडली मला तरी आणखीन असणार असं वाटतं की हे विषय पहिल्यांदाच सगळ्या आणखीन असणार वारकऱ्यांपुढं या व्यवस्थित रूपानं असं आणखीन असणार कोणीतरी मांडलं असेल तर ते आणखीन असणार पाटलांनी मांडलं. अन्यथा मी आतापर्यंत आणखीन असणार मला 32 वर्ष झाले वारी म्हणजे पाहतोय तर आणखीन असणार असा विषय व्यवस्थित रूपानं कोणीही मांडलेलं नव्हतं. तर त्याच्याकरता आणखीन असणार फार सुंदर विषय मांडला आणि मी आणखीन असणार पाटलांना विनंती करतो की असंच आणखीन असणार वारंवार आपण आणखीन असणारी सेवा देत असावी. उद्यापासून विशेषतः आपण जाहीर केल्याप्रमाणे ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायापासून असं आणखीन असणार 18 अध्यायापर्यंत दररोज एक अध्यायाचं असं आणखीन असणार चिंतन सुरुवात होत आहे. तर अनेक वेगळे आणखीन असणारे वक्ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्यांच्या वेगळ्या वेगळ्या आणखीन असणार अभ्यासाच्या संबंधामध्ये तो चिंतन असं आणखीन असणार सर्वांपुढे मांडतील. तर प्रत्येकाने म्हणून असं आणखीन असणार घरी बसल्या ठिकाणी आणखीन असणार श्रवण करावा बरं का. आणखी परमात्मा पांडुरंगाचं आणखीन असणार चिंतन करावं. चिंतनामध्ये म्हणून असं आणखीन असणार कधीही अंतर आणू देऊ नये बरं का. कोरोना असेल काही असेल बरं का कधीही चिंतनामध्ये अंतर आणू देऊ नका. चिंतन करा आणि ह्या माध्यमातून आणखी नसणारी भगवंत ज्ञानोबांची तुकोबारायांची सद्गुरुदादांची म्हणून असं आणखी नसणारी सेवा करा एवढं सांगून मी थांबतो. नमस्कार. ज्ञानेश्वर महाराज बोला. करू द्या का बंद आमच्याकडून. तुम्ही माणसं कोण माणूस आहे तुम्हाला परिचित आहे हो? कोण बोलतंय? अरे हा धन्यवाद. बद्दल बंद करू दे का? पाटील बंद करू दे का? पाटील थांबा जरा. आणि काय लोकांच्या त्या संदर्भामध्ये काही सूचना काय प्रतिक्रिया आहेत जरा थोडंच आहे. अभिप्राय घ्या. अभिप्राय एकाला सांगा. त्या ठिकाणी एकेकाने कवर महाराज आहेत. कवर महाराजांना विनंती आहे. कवर महाराज हरिभक्त परायण रमेश कवर महाराज. कवर महाराज कवर महाराजांचा संपर्क आहे. या ठिकाणी संजू महाराज आहे. संजू महाराज बोला. संजू सृष्टे जयरी बोला. रामकृष्ण हरी. सर्वां प्रथम गुरुवर्य प्रसाद महाराज यांच्या चरणावरती मस्तक ठेवून नमन. तसेच आज ज्यांनी आशुतोष महाराज बडवे पंढरपूर यांचंही मनपूर्वक आभार. खूप छान चिंतन झालं आज. खरंच खूप बरं वाटलं.
असं वाटलं की आपण वारीतच आहोत. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. सर्व श्रोतागणांच्या चरणावरती चालू केसरकर सर. केसरकर सर. केसरकर सर बोला. हा, रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. आज माऊलीच्या प्रस्थानाला गुरुवारांचं दर्शन झालं आणि अतिशय सुंदर अशी परंपरेचं ज्ञान जे आहे, काय नेमकी वारी आहे, दादासाहेबांचा बडवे घराण्याचा जो संबंध आहे आणि या वारीची जी सेवा आहे, या आम्हा तरुण आणि नवशेच्या सगळ्या कीर्तनकार प्रवचनकारांना झाला आणि विशेषत्वाने गुरुवार यांचं दर्शन झालं आणि याचं सगळं श्रेय आपलं आहे. अशीच माऊलीची आम्ही सगळे प्रस्थानामध्ये आहोत अशी जाणीव आम्हाला होऊ द्या आणि आपल्याकडून ही सेवा घडते त्याच्यामध्ये आमचा हा छोटासा अल्पसा सहभाग आणि त्याच्यामुळे आम्हाला जी मिळणारं जे अमृत आहे ते असंच मिळत राहो अशी दादासाहेबांच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा गुरुवार यांना साष्टांग दंडवत करतो आणि माझ्या वाणी धन्यवाद. रघुनाथ महाराज चव्हाण. हा बोला. रघुनाथ महाराज चव्हाण. माऊली. चव्हाण महाराज. ऐकायला येते का? हो, येतंय. बोला. खूप चांगली चिंतन झालं. वारीची परंपरा आम्हाला चांगली समजून सांगितली. खूप बरं वाटलं. नाना बरं आहे काय? ते आम्हाला स्वीच होतं म्हणून घेत. सुंबे महाराज. सुंबे महाराज आहेत ना? सुंबे महाराज. संपदा 16 नावडी म्हणावा लागला. टकळा पण दिला. 16 गरज नाही आहे. आम्ही आलो हे पंडित असं शेवट घ्यायचं होतं ती. ते तुम्ही वाक्य बोलला ते बरोबर आहे. आपण त्या दोघांच्या पोटात आलो. बाप आहेत आपली ती. लातूरची कोणी मंडळ आहेत का? लातूरची कोणी दादांचे शिष्य आहेत का कोणी ऑनलाईन? महादेव पांचा काही बोलायचंय का? माईक चालू कर. हॅलो. हा बोला. हा बोला. बोला मला. बरोबर. सेवा अत्यंत खूप आनंदाची वाटली मला सुद्धा. ऑनलाईन सेवा आहे आणि गुरुवार प्रसाद महाराजाच्या समोर असल्यामुळं बोलणाऱ्याने चांगलं बोललेलं आहे. काही आपल्या मुखवाटी काही वाईट शब्द गेलेला नाही, अभद्र झालेलं नाही. त्याच्यामुळं परमार्थाची जे लेण असते, दादासाहेबांची जी काही परंपरा असते, दादांच्या सेवेला अनुसरूनच हे बोलणं योग्य असल्यामुळं एक महत्वाचा विषय, आनंदाची गोष्ट आहे. म्हणून हे असं आम्हालाही परमार्थाविषयी आनंद वाटतोय. म्हणून एक माझे सुद्धा त्याच्याविषयी मनोगत पूर्ण वाटते, आनंद वाटतोय मला. रामदास महाराज शिंदे. सर्वांना रामकृष्ण हरी. आवाज येतो पाटील महाराज? येतोय. बोला. परमपूज्य दादासाहेब, परमपूज्य प्रसाद महाराज बडवे, उपस्थित सर्व महात्मे गुरुवर्य, भास्कर महाराज पाटील, अर्जुन महाराज सुंबे, शंकर महाराज पावडे, रमेश महाराज कवर, उपस्थित सर्व मान्यवर व संत सज्जन. आजचा जो दिवस आहे, सोन्याचा दिन, आज अमृत पाहिला, नामाठविता रूपी प्रगटपय झाला. अतिशय सुंदर दिवस आहे आजचा. गेले 1 महिना 2 दिवस आपण छान कार्यक्रम केला होता. 2 दिवस मध्यंतरी गॅप पडला होता, परंतु काहीतरी विसरल्यासारखं वाटलं होतं. आणि आजच्या 3ऱ्या दिवशी ही सेवा आपण वलवणकर मंडळीनं चालू केली. आणि आजचं जे चिंतन आहे, कीर्तनकार बडवे महाराज अतिशय सुंदर चिंतन केलं. जे
बाबांनी सांगितलं गुरुवर्यांनी 200-300 वर्षापूर्वीच्या काही घटना याच ठिकाणी त्यांनी नमूद केल्या, तेव्हा महाराजांनी सुद्धा अतिशय सुंदर चिंतन करून छान याच ठिकाणी कार्यक्रम केल्याबद्दल बाबांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांना श्रोतेवर्गांना धन्यवाद देऊन याच ठिकाणी मी थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद शिंदे बाबा, धन्यवाद धन्यवाद. सुंदे बाबा आहेत का? सुंदे बाबा, सुंदे महाराज, आवाज गेला सुंदे महाराज. आणि कोणाला काय सूचना करायची आहे का? पाटील महाराज, सूचना ही अशी आहे, आपण जे कीर्तनकार जे उद्यापासून चालू करणार आहेत त्यांचं प्रत्येकाचा जो आपण संत देणार आहे आणि आद्यता आपण त्यांना सांगूच का दुसरा आहे, पण तो संत जर दिले तर मला पण 5-6 जणांचे फोन आले, ते संत जर कळलं तर बरं होईल. देव देव ते देव देव. बस 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 तेवढीच फक्त मनोगत होतं. उद्यापर्यंत ते लिस्ट तयार करू आणि सर्वांना ते व्हॉट्सअपवर पाठवू आम्ही, बरं का? आणि कोणाला काय? पांचाळ महाराजांना काहीतरी बोलायचं. हा, संतोष पंचाळ महाराज बोला. पंचाळ माऊली बोला. काकी उपस्थित आहे, काकी बोला. हॅलो आवाज बरोबर हॅलो बोला. महाराज बोला. गुरुवर्यांना साष्टांग नमस्कार. आवाजामध्ये प्रॉब्लेम आहे. धन्यवाद. आणि काही कोणाला काही सूचना नाही ना? आधी दीपा योगेश काय सूचना नाही. ज्ञानू काय सूचना आहे झाली? महाराजांना विचार. महाराज काय म्हणतात? महाराजांनी काय सूचना द्यायची? नाही, सूचना काय नाही. नाही काय नाही. बंद करू दे का पाटील? हो महाराज, चालू. हा चालेल. धन्यवाद धन्यवाद. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. हो. आयरे महाराज, आयरे कुठे गेले? आयरे बोला. विनोद आयरे. छान सेवा. रामकृष्ण हरी महाराज. बोला कडे. खूप छान. खरं तर बोलायची संधी सगळी वळवण करायची खरी आहे. मी पण बोलला. वळवण खरं सांगायचं तर वळवणकरांमुळेच हे सगळं शक्य झालं महाराज. काय खूप छान झालं आज तर. खूपच छान वाटलं. सतत चालू राहू दे. म्हणजे आता जोपर्यंत वारी आता ही चालू आहे, म्हणजे हा वारीचा निदान तो आनंद नाही पण हा घेता आला. हो, आपल्याला हा आनंद तिथे घरी बसून घ्यायचा आहे. सर्वांनी उपस्थित राहायचंय कार्यक्रमाला या रोज नित्य नियमाने, बरं का? खूप छान 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 छान. चालू दे, असंच चालू दे. आज आवडलं आपल्याला. आज माहिती मिळाली बरीचशी. हो, आज परंपरा संदर्भामध्ये खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं आज तर. वळवणकरांचे आभार आणि धन्यवाद किती काय मानावे तेवढे थोडेच आहेत. वळवणकर निमित्त आहेत. दादासाहेबांची कृपा आहे म्हणून सगळं झालेलं आहे. वळवणकर फक्त निमित्त आहेत त्यासाठी, बाकी काही नाही. बोला बोला, तुम्ही बोला. बस रामकृष्ण हरी. चालू. रामकृष्ण. आणि उद्याची सेवा हरिभक्तपरायणचा शुंभे महाराजांची होईल 2ऱ्या अध्यायावरती. आणखी आज महाराज गेले वाटतात शुंभे महाराज कुठेतरी. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे की काय समजत नाही. कवर महाराजांची नेटवर्क संपर्क सुटलेला आहे. तेव्हा असो आज छान अशी सेवा झाली. गुरुवर्य